नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती गेली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा गदासी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासी तुझे रे अनाथा करणी तू गयानी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकू सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे युमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केली न लोकाशी नेली समचरण सरोजम साधनिला उदावम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदये धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादम् वीतं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय गुरुनाथे श्री महादेव शंभो जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो निहाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय तुमचा अनुराग पावन झालो चराचरी मी कलावसरी काही चलनेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास दास्यास पुरभावी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो बंद तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकराने संग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा इरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा
तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी नेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी ह्या भगवत चिंतना करता ह्या पवित्र धरेमध्ये चांदवड नगरामध्ये भगवती रेणुका माता भगवान चंद्रेश्वराच्या अधिष्ठानाने पुण्यवलंकित झालेली ही भूमी हनुमंतरायाच्या मांगलिक मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये पवित्र अशा श्रावण मासावरती आणि चांदवडच्या ह्या नामसप्ताच्या रौप्य महोत्सवावरती भव्य दिव्य स्वरूपात चालत असलेला हा नामयज्ञ आणि ह्या नामयज्ञाच्या अनेक आयामामधला एक आयाम संत चरित्र कथा नाम जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचं जीवनपटाला काहीतरी आपण आपल्या बुद्धीच्या कक्षेनं स्पर्श करावा आणि त्या स्पर्शाच्या द्वारा आपल्या जीवनातील पापाधुनी निघून जाऊन पुण्यप्राप्ती व्हावी ज्याने अंतकरण निर्मळ होईल अशा निर्मळ जीवनाची कथा आपण श्रवण करून आपल्या अनंत जन्माच्या व्यथा संपाव्या म्हणून हा सर्व अट्टहास आपण सर्वांनी हा घातलेला परमार्थाचा घाट आणि ह्या घाटामध्ये आपण सर्व ज्ञानगंगेचं स्नान करण्यासाठी उपस्थित आहात। आज पवित्र काल पवित्र तिथी आणि ह्या पर्व काळावरती आपण सर्व महानुभव संत मुनीवर संत साधक सिद्ध मुनी या ठिकाणी उपस्थित आहे। आनंदाचं वातावरण आहे। जबाबदार अशी माणसं ह्या कथेला आहे। अतिशय अंतकरणपूर्वक भक्तीच्या प्रवाहामध्ये अंतकरण दळणारी सगळी माणसं नसतात, थोडी माणसं असतात। 100मध्ये एखादा असतो विशेषत्वाने। त्या पद्धतीनं आपण सर्व भक्ती पंथामधले सर्व पांतस्थ आहात, जिज्ञासू आहात। त्यापैकी आज सर्व मंडळी आदरणीय आमचे मास्तर बाबा आहेत, आदरणीय खैरनार सर आहेत, अशोक महाराज, आदरणीय आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमच्या गुरुवर्य मधुकर बाबांचे समकालीन असणारे नामदेव बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। आदी करून सर्व संत मंडळी आमचे सर्व मंडळी झोपुळकर महाराज सर्व लहानू पाटील आहेत, आदी करून अशोक काका आहेत, महाले सर आहेत, सर्व मंडळी जयेश काळे साहेब आहेत, सर्व विनेकरी उत्तम अशी साऊंड सिस्टीम मातृवर्ग सर्वांच्या चरणी वंदन करतो। आणि आमचे सर्व मार्गदर्शक मित्र गुरु समान असणारे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण रमेश महाराज यांची उपस्थिती आज लाभली, आनंदाचा दिवस। त्यानंतर आपल्या परमार्थाची दौलत आपण आपल्या परिसराची तालुक्याची मानतो ते आदरणीय हरिभक्त परायण आमचे बंधुराज दौलत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय हरिभक्त परायण बाबांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्त परायण सुंदर अशा गळ्याचे धनी आमचे विनोद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व आपण ज्या त्या स्थानात तपस्वी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। या कथेच्या काळामध्ये आपण तुकोबारायाच्या जीवनपटाला स्पर्श करतोय। मी पहिल्या दिवशी बोलून गेलो का तुकोबारायाच्या जीवनपटाला स्पर्श करावा या योग्यतेचं माझं वैयक्तिक जीवन नाहीये। तेवढी पवित्र धुळी माझ्या जीवनामध्ये नाही, तेवढी पवित्र वाणी माझ्या जीवनामध्ये नाही। कारण ज्या उंचीनं तुकोबारायाचं जीवन आहे त्या उंचीच्या परेतल्या परेच्या कणा एवढं सुद्धा माझं वैयक्तिक जीवन नाही। कोण जाणे कोणा घडे उपासना आपली असू शकते, कोणाच्या साधनेवर संशय घेता येत नाही, कोणाची साधना नजरेनं बहिरंगाने मूल्यमापनही करता येत नाही। कधी कधी साधी माणसं दिसतात पण अधिकाराने फार संपन्न असतात। त्या दृष्टीने आपण सर्व संपन्न आहात परमार्थाच्या क्षेत्रामध्ये। आणि अशा संपन्न वातावरणामध्ये आमचे राजेंद्र महाराज काळे सीमाताई यांचे आगमन झाले, आमच्या ठाकरे ताई जाधव ताई बराचसा परिवार आहे। सर्वांच्या चरणी वंदन करतो। ऐका,
जगद्गुरु श्री महाराजांचं संत चरित्र कथा अमृताचं पान आपण सर्व करत आहात। महाराजांच्या जीवनपटाला स्पर्श करत असताना आपण अनेक आपल्या बाकीच्याही गोष्टीला स्पर्श करतो, त्याच्यामुळे वेळ जास्त जातो। तुम्ही म्हणाल दररोज तुम्ही सांगतात 3 वाजायला येणार, पण तुम्ही 3:30ला येतात। त्याचं कारण काय? माझ्या कुंडली नक्षत्रामध्ये दोष आहे मला माहित नाही, पण किती ठरवलं तरी ठरलेल्या वेळेपेक्षा माझ्याकडून वेळ होतो, हे 100%। मग आज तुम्ही म्हणाल काय झालं? काल पुडी फुटली होती, आज काय झालं होतं? आज आम्ही निघालो होतो, बरोबर? विचारा मयूर महाराजांना। ते शिर्डी कुडासी तिकडनं धुळे शबरी धामरून एक दिंडी आमच्या भाटगावरून जात असते। मागच्या वर्षी त्यांना आग्रह केला इकडे तिकडे थांबल्यापेक्षा भाटगावला थांबा, आम्ही व्यवस्था करतो, पण त्यांची व्यवस्था भोयगावला झाली। ते सांगण्यासाठी आम्ही गाडीत बसण्याची वेळ आणि त्यांची येण्याची वेळ एक झाली। आता आपल्याला माहिती आहे आपल्याला किती घाय आहे, पण जर त्यांना टाळून आपण निघालो त्यांना काय वाटेल? का एवढं काय विशेष काम होतं? म्हणून आपण सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो। जगद्गुरु तुकोबारायांच्या, मला आवाज असा कडक झालाय आज, माझा झालाय का माईकचा झालाय हेच कळलं मला। हॅलो, बेस थोडा दे, हा असं। जगद्गुरु श्री महाराजांच्या या कथा प्रांगणामध्ये आपण आहात। महाराजांच्या जीवनपटाच्या आदी प्रकरणाला आपण स्पर्श केला होता। महाराजांचं आदी प्रकरण जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर कोण आहे? पुन्हा पुन्हा सांगतो, संत एका पिढीत अवताराला येत नाही, अनेक पिढ्या गेल्यानंतर संत त्या कुळामध्ये अवताराला येतात। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। बघून आलो आपण महाराष्ट्रींच्या मूळ पुरुषापासून, आपण पूजनीय विश्वंभर बाबापासून आपली सुरुवात झाली होती। चहा नका वाटू, इकडं नका आणू आता बस, आता चहा नाही, आता नाही। हा आई साहेब तिथेच थांबवतो, चहा कथेनंतर या, आता तुम्ही डायरेक्ट तुमचा प्रेम भाव समजू शकतो, पण तो आता विक्षेप होईल। आणि चहा येतो, हा चहा अमृत, हा त्यामुळे हा असं बर। तरी आता ज्याला तलप असेल त्याचं चिंतन चालू राहील कथा होईपर्यंत, कठीणच प्रकार झाला, पण आवरा आता विषयाला, तुकोबारायाचा विषय ऐका। जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनपटाचा विचार करत असताना विश्वंभर बाबा मूळ पुरुष, विश्वंभर बाबाला हरी महाराज आणि मुकुंदा महाराज दोघं झाले। देवगिरीच्या प्रांतामध्ये युद्धामध्ये दोघांचाही मरणकाल निश्चित झाला। आमाई मातेनं पुन्हा सुनबाई रुक्मिणी मातेला घेऊन नवला कोंबऱ्याला त्या आल्या। नवला कोंबऱ्याला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं प्रसूती काळ झाला, त्यांना विठोजी महाराज झाले। विठोजी महाराजांनी देवापुढे रुदनकांत केलं, आपली छाती फाडण्याचा देवाला जणू काही दम दिला। देव प्रगट झाल्याने विठोजी महाराजांची भक्ती सुरू झाली। विठोजी महाराजांचे चिरंजीव पदाजी महाराज झाले, पदाजी महाराजांना शंकरबुवा झाले, शंकरबुवांना कन्हैया महाराज झाले, कन्हैया महाराजांना कान्होबा महाराज झाले, आपलं बोलोबा महाराज झाले। बोलोबा महाराजांनी कनकाई मातेचा संसार सुंदर देहू गावाच्या नगरामध्ये, श्रीमंत संसार, सामान्य संसार नाही, श्रीमंत संसार, सर्व आलवेले। त्यांना त्यांच्या तपाने साधनाने नवसाने पुत्र झाला। आता अडचण अशी आहे, तुकोबारायचं एक प्रमाण आहे, काय हा 900 पुत्र होती तरी का करणे लागे पती। जर असं असेल तर तुम्ही पांडुरंग परमात्मा नवसाला पावतो असं कसं? म्हणले तेही खरंय। म्हणले कसं? म्हणले हाय हरे नाही काही नाही, असू द्या। आंधळ्याशी डोळे, आंधळ्याशी डोळे, देते पांगुळाशी पाय, देते पांगुळाशी पाय, वांझा पुत्र फळे, वांझा पुत्र फळे, नवस पावले विठाई, माझे दैवत हे रंगी, दैवत हे रंगी। या न्यायानुसार आपली सर्व मंडळी आजही पांडुरंगाला अर्धे लोक नवस फेडण्यासाठी येतात। तुम्हाला माहित नसेल, बरेच लोक म्हणतात ना माझ्या 20 वाऱ्या झाल्या, 21 वाऱ्या झाल्या, त्याच्याजवळ अर्धा तास बसा, मग तो सांगतो ह्या वाऱ्या कशाच्या आहे। कोण सांगतं मला नातू झाला पाहिजे होता म्हणून नवस केला होता, नातू झाला नवसाला पावलं। अहो तुमचं कशाला? आमची मंडळी अशी आहे का मला कीर्तन जमलं तर देवा तुझ्या एवढ्या वाऱ्या करील, बाकीचं कशाला? गायन जमलं तर तुझ्या एवढ्या वाऱ्या करील, करारच आहे देवाशी। देव करतो बरं,
कारण भोळे भाविक हे जुना त्याला माहिती एवढे भोळे जगाच्या पाठीवर. मी नेहमी सांगत असतो आमचे परशुराम महाराज चर्चा होत असते, युग बदलले पण प्रमाण नाही बदल. म्हणजे कसं, भाविक तेव्हाही भोळे होते आणि अजूनही पंढरीचे भाविक भोळेच. काय भोळे म्हणले, भजनातून बाहेर किडी आणायला जाते हे भोळेपण आहे त्यांचं. हे भोळेपण चांगलं नाही. ऐका, या पद्धतीनं सुंदर असा अलबेल संसार पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी मांडला. नवस झाला आणि नवसाचा परिणाम काय झाला आपण काल पाहून आलो. भगवान शिव सावजी महाराजांच्या रूपाने अवताराला आले, मोठे चिरंजीव. 2 नंबर जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले. 3 नंबर स्वतः ब्रह्मदेव कान्होबा महाराजांच्या रूपाने अवताराला आले. असे 3 देव कनकाई मातान बोलोबा महाराजांच्या पोटी जन्माला आले, अवताराला आले. अवतार काल झाला, तिघांचाही लग्न संस्कार झाला, सुंदर संसार सुरू झाले. पण सावजी महाराजांना वैराग्य निर्माण झालं प्रपंचामधून. सावजी महाराज निघून गेले. आनंदवन नाम काशीमध्ये ते स्थिर झाले. पुन्हा महाराष्ट्र दरेमध्ये ते आलेच नाही सावजी महाराज मोठे. मग मोठे चिरंजीव घरातून गेल्यानंतर निसर्गता जबाबदारी जगद्गुरु तुकोबारायांवर पडली आणि जगद्गुरु श्री महाराजांनी ती जबाबदारी चोख पद्धतीनं 9 वर्ष पार पाडली. वयाच्या 9व्या वर्षी जबाबदारी पडली आणि 9 दुने 18 वर्षापर्यंत सुंदर संसार आहे तुकोबारायांचा. इकडे नाही तिकडे नाही, बाप आई पत्नी, भरलेलं घर, धनधान्य, कुठलंही जगातलं दुःख तुकोबारायांच्या जीवनामध्ये स्पर्श करत नव्हतं. संपत्ती भरपूर होती, परंतु नियम असा आहे, अनुकूल वातावरणामध्ये भगवंताची आठवण येईल यामध्ये फार नवल असतं. म्हणजे सुखाच्या झळा भोगत असताना देव आठवेलच असं घडत नाही. याचं कारण कुंती मातेचं प्रकरण जर महाभारतामध्ये आपण पाहिलं, शेवटी अवतार समाप्तीच्या वेळेस भगवान परमात्मा म्हणले, आत्या, सख्खी आत्या होती ना, म्हणजे आत्या अवतार समाप्तीच्या दिशेनं मी निघालोय, मला एवढं सांग, आतापर्यंत केलेल्या साधन कालामध्ये मला असा आनंद झाला का तुला मला काहीतरी द्यावं वाटतं. कुंती मातेनं हात जोडले, म्हणले प्रभू द्यायचंच असेल तर कहाणा एकच दे, फक्त दुःख दे. डोळे भरून भगवंताने पाहिलं, म्हणले वेडी का खोळी, आतापर्यंत दिलं काय ते थोडं आहे का. कारण मुळात कुंती माता ही कुंती भोजराजाची कन्या नाही, इथून दुःख आहे तिचं. फार मोठं प्रकरण आहे, स्वतंत्र कुंती मातेचं स्वतंत्र प्रकरण आहे. तिच्या आयुष्यामध्ये बरेच असे चढ उतार आले का ते जगाच्या तुलनेमध्ये दुःखाच्या गणतीमध्ये अमर्यादे. एवढं तुला मी दुःख दिलं तरी दुःख का मागते. त्यावेळेस तिनं सांगितलं, दुःखामध्ये जेवढा तू आठवतो तेवढा सुखामध्ये आठवत नाही. नाही म्हणजे नाहीच. मला प्रामाणिक सांगा, इथे बसलेल्यापैकी जेवढे कोरोना पेशंट होते असतील किंवा जाऊ द्या कोरोना नाही, डॉक्टरांनी काही विशेष एखादा प्रकरण सांगितलं का कोण आठवतो. त्यावेळेस पैसा आठवेल, धन आठवेल, नाही, फक्त देव आठवतो. मग अनुकूल वातावरणामध्ये भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. मग काय करावं, संसाराला कुठेतरी चीर पाडावी या दृष्टीनं भगवंतानेच असा भयानक दुष्काळ देहू गावामध्ये पाडला. पाडत असताना सगळे प्रकरण बदलत गेले, सगळे वातावरण बदलत गेले आणि अचानक जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट झालं. पहिल्यांदा गेले माता पिता, आई वडील गेले आणि आई वडिलांचं जाणं जीवनामध्ये फार मोठी हानी. ग्रस्त आश्रमामध्ये, ग्रस्त आश्रमाचा आधार मायबाप हे लक्षात ठेवा. परमार्थाचा आधार हे स्वतंत्र प्रकरण आहे, पण ग्रस्त आश्रमामध्ये आधार पहिला कोणाचा तर मायबापाचा शोधला जातो आणि नंतर बाकीचे. काही झालं तर शेवट तिथे मूळ येतं, हे ग्रस्त आश्रमाचं सिद्ध प्रकरण आहे. आणि त्या ठिकाणी मायबाप नाही. आता दुःख झालं, मोठे बंधूही नाही, मायबाप नाही, जबाबदारी आपल्यावर आली आणि दुष्काळामध्ये स्वतःची पत्नी रुक्मिणी आणि मोठा मुलगा संतोबा हाही मरण पावला. एवढे दुःख एकाच वेळेस आल्यानंतर तुकोबारायांची बुद्धी स्थिरत्वाला राहिली नाही. अचानक सुखामध्ये दुःख आल्यानंतर काय काय प्रकरण होतात, या सगळ्या प्रकरणाला आपण स्पर्श करणार आहे. तत्पूर्वी एक छान जगद्गुरु श्री महाराजांचं भजन. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम या पद्धतीनं आपण सर्वांनी भजन चालू असलं की त्यामध्ये तल्लीन व्हायचं. ऐका, जगद्गुरु श्री महाराजांच्या जीवनामध्ये दुष्काळाची छटा बसली आणि या ठिकाणी मैफती महाराजांनी फार गोड 2-3 ओव्या त्या संबंधाने दिल्या. त्याचं वाचन करतोय. हरी पितयाचे धन होते बहुत, तेही झाले वाताहत, जैसा शीत काळ येतावर समस्त विलया जात आकाशी, की पृथ्वीवरी तृणाकार सती, ते उष्ण काळी वाळून जाती, की आभ्रछायेचे बैसता स्थिती नाहीसी होते क्षण मात्र, की इंद्रधनुष्य दिसता पाहे, परीक्षण लोटता नाहीसे होये, ना तरी तरंगाचा स्वभाव काय अक्षय आहे विचारा. फार गोड प्रकरण सांगितलं. इंद्रधनु आकाशामध्ये निर्माण झाला, त्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो. धरणीवरती पडलेली आभ्र छाया, किती वेळ ती आभ्र छाया राहील महाराज? काही काळ राहील. ज्या पद्धतीनं आभाळ नाहीसं झालं का सूर्य जसाची तसा, तसं धनाचा परिणाम सांगितला इथे मैफती महाराजांनी. तुकोबारायला भ्रांत समजेना, कालपर्यंत माझं एवढं छान होतं, अचानक असं काय झालं का एवढ्या सगळ्या संकटांना मला तोंड द्यावं लागतंय. आणि दुःखामध्ये तुकोबाराय ह्या ठिकाणी आले. परिणाम असा झाला, पुढे कौटुंबिक वात्सल्यामध्ये तुकोबाराय प्रचंड त्रासामध्ये गेले. एवढे त्रासामध्ये गेले का त्यांना ते सहन होईना, सहन होत नाही. म्हणून त्यावेळेस हळहळ व्यक्त सगळेच करतायत. नातेवाईक, पहिल्यांदा नातेवाईक म्हणजे काय झालं, उभा संसार ज्यावेळी ढसाळतो, ते म्हणजे परमार्थामधली प्रपंचामधली दोन्ही असू द्या, दोन्हीही स्थिती. एकतर नियम असा आहे, माणसाने उंच जाऊच नाही, आणि उंच गेल्यावर जर तो खाली आला तर मग त्याच्या एवढं मरण एवढं दुःख त्यालाच बघावं लागतं. श्री गुरु मारुती बाबा सांगतात, परमार्थ हा बर्फाळू डोंगर आहे, प्रपंच हा दगडाचा डोंगर आहे. प्रपंचात किती वेळेस मनुष्य पडला तर डोंगराला असं धरता येतं आणि पुन्हा वर जाता येतं. पण परमार्थामध्ये जर मनुष्य वरून खाली, बर्फाळू डोंगर म्हणजे काय, हळूहळू 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 त्याच्यावर वर जायचं. आणि आता किती राहिला, असा एवढाच राहिला. आणि त्यावेळेस त्याला असा ताल बिघडून चालेल का? तेवढा जरी ताल बिघडला, जेवढा डोंगर तो वरती गेलाय त्याच्या 10 पट गतीने तो खाली येऊन लागतो. तसं प्रपंचामधली हानी ही सर्वांना हानिकारक होते. पहिल्यांदा नातेवाईक उठतात. महाराज नातेवाईक कोणाला सोडत नाही. तुकोबारायांना सुद्धा सोडलं नाही. सर्वांनी बोलण्यासाठी सुरुवात केली. म्हणले एवढा सगळा संसार सुंदर असताना एवढे वाईट दिवस आले, याचं एकमेव कारण कोणाकडे गेलं माहितीये का? लोकांनी तो बोट कोणाकडे दाखवलं? देवाकडे दाखवलं, देवाकडे. कारण देव असं प्रकरण आहे, ते एवढ्यांना सगळ्यांना सोपं असतं. गावातलं तुम्ही इथं सगळे बसले माझ्या समोर अनुभवाला, संपूर्ण गाव
आणि भजनी मंडळ एका बाजूला. सर्व गावाचं काही प्रकरण होते भजनी मंडळावर येत असतं, कारण देव सोपा असतो. माझे नामदेवराय महाराज म्हणतात की संपूर्ण विश्वामध्ये भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालेल्या माणसाला बाहेरचे लोक नंतर हसतात, पण पहिल्यांदा गणगोत्रच हसत असतात म्हणले. हरी गणानी गोत्र सर्व हसताती माझ गण आणि गोत्र आणि गोत्र सर्व हसताती मज गण आणि गोत्र आ गेले याचे मनुष्यपण येणे सांडियले लाज गेले याचे मनुष्यपण गेले आज मनुष्यपण तेने सांडिले लाज गेले आज मनुष्यपण विनवितो शिंपी नामा संत चरणी चरज संत चरणी चरज लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो. हो गण गोत्र सर्व हसताती माझ गेले याचे मनुष्यपण याने सांडिले लाज. याला ह्या प्रमाणाला बरोबर इथे प्रमाणाला विष्णू भक्ती करिता साचार कोणाचे विष्णू भक्ती करिता साचार कोणाचे झाले नाही बरे सांगत गेले आमुचे पितर अनुभवे साचर तू पाही. गणगोत्र हसताय म्हणले सगळे सोयरे धारे एकत्र आले आणि त्यांनी एवढी तुकोबरायाच्या बाजूने सर्वांनी गोंधळ घातला. त्याचं कारण का झालं, तुकोबराय जे जे करायला जायचे तो आपा व्हायचा. प्रारब्ध फिरला काय तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. एवढं कठीण प्रकरण आहे, जो जो उपाय करायला जावा तो आपाव ठरतो. असा एक काळ येतो असतो प्रपंचामध्ये. जो जो प्रयोग करायला गेला तिथे वाढवाच होतो. त्या पद्धतीनं तुकोबरायांच्या जीवनात झालं. तुकोबरायांनी काय केलं नाही महाराज, प्रपंचामध्ये जे करावं लागतं ते सर्व केलं. म्हणले काय केलं तुकोबराय म्हणजे ते ना आपण काही वेगळे नाही. आता ऐका आपण कष्टोनी रात्रंदिवस ढोरावरी गोण्या वाहत असे शीत उष्ण निद्राळ सकाळी ध्यान आणि नाम अनेक कर्ज घेऊन फार मागुती धंदा केला थोर परी नफा न होय अनु मात्र चिंता तुर यासाठी. कर्ज घ्यायचं पुन्हा माल विकायचं पुन्हा कर्ज व्हायचं काय करावं तुकोबराय गोंधळले. आणि एवढे आता तुकोबरायांच्या जीवनात हे शिकायचं बरं का. अजून तर पुढे फार गोंधळ आहे, सामान्य नाही. आणि एवढा झाला गोंधळ तरी तुकोबरायांनी त्या संसाराला तोंड दिलंय. स्वतःला संपवण्याचा विचार सुद्धा तुकोबरायाच्या मनात आलेला नाही. हे तुकोबरायाच्या जीवनाकडून शिकायचंय किंवा संतांच्या जीवनाकडून हे शिकायचंय का आपल्या ठिकाणी असणारा सर्व प्रपंच हा प्रारब्धाने कसा भोगावा. आणि यानंतर असे अनेक दिवस मागून दिवस जात राहिले आणि असा परिणाम झाला. अजून काय झालं म्हणले संसारामध्ये अति परीक्षा पाहिजे. आता ह्या ठिकाणी 4 ढोरे होती जाण रोग होता चिमिली तीन कसोटी पाहे रुक्मिणी रमन टाकी तो भजन काय माझे. 4 ढोर गोठ्याला होती, त्याच्यातली 3 गेली आणि आता कोण राहिलं, एकच राहिलं. म्हणजे दुःख आई वडील गेले, पत्नी गेली, मुलगा गेला, ढोरही चालले. पण विठ्ठल भक्ती कमी नाहीये बर का, इथे लक्षात ठेवा. नामस्मरण बंद नाही, काहीच नाही. पर्याधिक उत्तर भजनाचा सप्रेम टाहो करीत वाचा सोबती म्हणती त्रास याचा आला साचार आमासी. रात्रंदिवस भजन करायचं, रात्रंदिवस कष्ट करायचे आणि कष्ट करता 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 असे दिवस चालले दिवस चालले. एक दिवस असा चमत्कार तुकोबरायांच्या जीवनामध्ये झाला. तुकोबरा शेतातून येत होते, सगळे सवंगडी सगळे बरोबर होते. आता काहीच नव्हतं सोबत. आणि एक मोठी मिरच्याची गुणी होती तुकोबरायांकडे. ती गुणी खाली पडल्यानंतर उचलण्यासाठी जड झालं.
म्हणून काय करावं, आणि बरोबरीचे जोडीदार निघून गेले. कोणाला आवाज द्यावा म्हणून हे महाराजा पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला आणि देव स्वतः रूप धारण करून आला. म्हणले काय करायचंय, म्हणले गोणी उचलायची. मदत कशाला, मीच उचलतो म्हणले. ही गोणी नाही, सर्व मृत्यू लोकांची गोणीच माझ्या हातात आहे म्हणले, तुम्ही बाजूला व्हा. गोणीवरती ठेवली. तुकोबराय म्हणले नेमकी तुमचा परिचय करून दिला नाही, तुम्ही कोण कुठले, एवढे दिव्य दिसतायत, आमच्या देहूगावचे दिसत नाही तुम्ही. त्यावेळेस ते म्हणले नाही, मी मुळात देहूगावचा नाहीच आहे म्हणले. बर, परिचय दिलाच नाही, फक्त येतो म्हणलं, आणि येतो म्हणले वीज कडाडली. वीज कडाडल्यानंतर भगवंताने तुकोबरायांना दिलेलं पहिलं दर्शन त्या ठिकाणी इंद्राणीच्या तटावर पहिलं दर्शन दिलं. पण वीज कडाडली दर्शन कसं दिलं, ते भ्रमातलं दर्शन होतं. कारण तुकोबरायाच्या चित्तात काय होता त्यावेळेस, संसार पक्का होता, लक्ष सगळं प्रपंचाकडे होतं, आणि प्रपंचाकडे असताना दिव्य दर्शन झालं. पण तुकोबरायांना असं वाटलं वीज कडाडली एवढंच दिसलं, त्याच्यामध्ये किती मकर कुंडलाकार होते, कसा विटेवर उभा आहे, कसा कटेवर कर आहे, असं कुठलंच तुकोबरायांना भासलं. पुन्हा स्मृतिभ्रंश निघून गेला. पण जसा स्वप्नामध्ये साक्षात्कार होतो असं तुकोबरायाला काहीतरी आपल्याला दिसलं, असा भास झाला. पण तो भास नव्हता, ती पहिल्यांदा माया तोडण्याची एक स्थिती होती. याच्यावर एक शंका आहे, सगळे अधिकारी ऐकणारे. शंका अशी आहे, सुरुवातीलाच मांडतो म्हणजे आपल्या मनात येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय जर हे महाविष्णूचे अवतारच आहे, तर त्यांच्या ठिकाणी माया संभवते का, ही शंका आहे. म्हणजे काय, हे जे दिसतं हे मायेचं वर्णन आहे. प्रपंचामध्ये तुकोबराय रडताय, तुकोबराय कष्टी झाले, तुकोबराय हतबल झाले, हे तर मायेचं वर्णन आहे. ही साधन सिद्ध संतांची परंपरा आहे. संतांचे दोन प्रकार, एक आजान सिद्ध साधू, एक साधन सिद्ध साधू. आजान सिद्ध साधू म्हणजे ज्ञानोबरायांची मालिका, शुकाचार्यांची मालिका. म्हणजे काय, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. सूर्य उगवण्याच्या अगोदर त्याची प्रभा जशी येते, तसा ज्ञानी पुरुष येण्याच्या अगोदरच त्याची प्रभा येते. हे आजान सिद्ध. साधन सिद्ध कोण, त्यांना अवताराला येऊन साधना करून सिद्ध व्हावं लागतं. मग तुकोबरायांना का गरज पडली, तुकोबरायांना सामान्य जीवाला असं जीवन प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जाताना हे होऊ शकतं, हा मृत्यू लोकातला ठसा उमटून दाखवायचा होता. तुम्ही सुद्धा ह्या पदाला जाऊ शकतात, असं करून तिथपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे कसं जाऊ शकतात, प्रवृत्ती निवृत्तीचे दोन तट आहे, हे दोन घाट आहे, आपण सर्व त्यामध्येच आहे. मग प्रवृत्ती तटावून निवृत्तीला जायचंच आहे. एक दिवस मोक्षाचे अधिकारी आपण होणारच आहे. पण बऱ्याच लोकांना अशी भीती असते, असं होईल का. तुकोबराय म्हणले 100% होईल, मी जसं गेलो तसे तुम्ही जा. मग तुकोबरायांनी काय केलं, प्रपंच केला, पण हातबल झाले नाही, आपण हातबल व्हायचं नाही. म्हणून तुकोबरायांचं ही एक शंका घेतली. तुकोबरायांनी आपल्यासाठी हा सर्व प्रयोग करून दाखवला. भगवती सीतेला कळत नव्हतं का हा रावण आहे म्हणून, तिला जर सर्व कळू शकतं, तिला कळत नाही का रावण आहे म्हणून. जगाच्या दृष्टीने ते रामायण न्यायचं होतं. बरीच लोक बोलत असताना म्हणतात अर्जुनाला मोह झाला होता, हे खरं आहे, पण अर्जुनाला मोह झालाच कसा हाही प्रश्न आहे. जगाचा मालक ज्याच्या जोडव्यास पाय हातात घेण्यासाठी दररोज हाताची जाळी महाभारताच्या युद्धामध्ये घेऊन बसायचा, ज्याच्या घोड्याचा खरारा करायचा, ज्याच्यासाठी जो सुभद्रा झाला, ज्याच्यासाठी तत्वज्ञान जे ना सांगे माता देवकेशी ना सांगे बंधू बळीभद्राशी, ते अर्जुना गुह्य तुझं सांगत असे, जे कोणाला सांगितलं नाही, गोपिकांना दिलं नाही, ते तत्वज्ञान एकट्या अर्जुनाच्या जीवहागरी त्याने दिलं, कर्णद्वारा विवरातून त्याने गोवलं. तरी सुद्धा आपण म्हणतो तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी ज्ञानोबराय महाराज म्हणतात 100% खरं आहे. पण तो मोह निर्माण करणारा हे अर्जुनाच्या ठिकाणी देवच होता. कारण अर्जुन हे निमित्त होता. अर्जुन काय केलं, निमित्त होता. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तुकोबाराय माया जर्जित नाही, पण आपल्या सर्वांसाठी ते मायेचं स्वरूप दाखवतायत का माझा प्रपंच असा आहे. म्हणून तुकोबारायने ही सगळा जीवनपट प्रपंचाचा दाखवला. आता गडबड अशी आहे, प्रपंचामध्ये म्हणजे ग्रस्त आश्रमामध्ये सर्वात महत्वाचा विषय असतो पत्नी. पत्नी तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा पत्नीचा मोठा आधार होता. ग्रस्त आश्रमाचा पाया पत्नी. जरा हे कठीण प्रकरण आहे, तुम्ही म्हणाल कस काय, माझे ऑब्जेक्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, परंतु तुम्ही म्हणाल हो तसंच आहे ते. 7 मजली बंगला असला
पण घरातली लक्ष्मी समाधानी नसली तर त्या घरामध्ये शांतता नसते. आणि कुटिया राहून शेणाने सारवलेलं घर असलं पण लक्ष्मी जर भरभरून मनाने असली तर त्या झोपडीमध्ये सुद्धा स्वर्गाचं सुख प्राप्त होतं. हे ग्रस्त आश्रमाचं वर्म आहे, वर्म आहे, वर्म. आता ते तुम्ही म्हणाल पण महाराज सगळं खरं आहे हो, पण तसं काही मिळत नाही असं म्हणू नका. संसारामध्ये स्त्रीच्या समर्पणा एवढं समर्पण कोणाचंही मानल्या गेलेलं नाही. समर्पण होतं आई साहेबांचं, जिजाऊ आई साहेबांचं. ते म्हणले अहो सर्व गण गोत्रज आपल्याला हसतंय. प्रपंचामध्ये तुम्ही जे जे करायला जातात, कर्ज डोंगरा एवढं झालं, काहीतरी उपाय करा, काहीतरी करा, घर सोडा. आणि महाराजांनी घर सोडण्याचा विचार केला आणि पहिल्यांदा व्यापाराला निघाले महाराज. कोकणामध्ये गेले पनवेलला. पनवेलला जात असताना आता बाजार कशाचा करावा, मग त्या काळामध्ये महाराजांच्या शेतामध्ये मिरच्या भरपूर होत्या. मग मिरचीचा व्यापार करावा. आपल्या या निफाड तालुक्यामध्ये सुद्धा एक पालखेड आहे बघा. कशाचं? मिरचीचं पालखेड. माझ्या मध्ये तुम्ही सगळे गेल्या असाल त्या मिरच्याचे व्यापार पाहायला. आता सध्या खानगावला आहे, ते थोडं इकडे आलं. म्हणजे शेतकऱ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवा का मिरचीचा व्यापार तेव्हापासून सुरू आहे. केव्हापासून? म्हणजे मार्केट तेव्हापासून आहे मिरचीला. अजून आहे लवंगी मिरचीला का? बरं बरं. रमेश भाऊनी पान वेगळं काढलं पण मी तिकडे जाणार नाही. रमेश भाऊ म्हणले मिरची आहे पण लवंगी. ते नंदेला उदाहरण द्यायचे जुने लोक. बरं जाऊ द्या, ऐका. आपला विषय तो नाहीये, ऐका. मिरचीचा व्यापार केला. 3 गोण्या घेतल्या, भरभरून घेतल्या आणि निघाले. आता परिणाम असा होता, व्यापाराचा नियम काल सांगून गेलो. नफा तोट्याचा विचार पाहिजे आणि भांडवल आणि येणारा मुनाफा याच्यामध्ये अंतर पाहिजे. तुकोबरायांनी हे सर्व समोर घेऊन निघाले, पण चित्तामध्ये भगवान परमात्मा. रात्रंदिवस भजन करत 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 कोकणामध्ये गेले पनवेलला. आणि पनवेलच्या ठिकाणी त्या ठिकाणी व्यापारासाठी बसले. आता व्यापार कसा करावा, काय करावा, ह्या सगळ्या 2-4 ओव्या सांगतो पुढे सांगतो. संसार टाकावा कोणावर तरी अनेक साय नसे दुसरे, ऐसे म्हणून वैष्णवीरे चित्ती विचार योजिला. काही भांडवल उरले होते त्याच्या मिरच्या घेतल्या ते 3 गोण्या भरून निश्चित जाय कोकणात ते दवा. मार्गी चालतात एक क्षणी विठ्ठल नामाची उमटे ध्वनी, सगुण स्वरूपानुनी ध्यानी सप्रेम मनी सर्वदा. संसाराचा यावा त्रास म्हणून व्यवसाय करीत असे, मन विटवावे भल तैसे धरिली आस यासाठी. नामरूपी जडले चित्त देह भाव नाही किंचित, समुद्र तरी वैष्णव भक्त गावा बाहेर उतरला. अखंड आता काय, भक्त हा उपाधीसाठी प्रपंच करतो, त्याला काही तिकडे लक्ष नसतं. करायचा म्हणून देहाचा धर्म म्हणून करायचा, आणि अंतरंगामध्ये गोडी कोणाची? भगवान परमात्म्याची. अंतरंग बहिरंग 2 तट, त्याच्यामध्ये अंतरंगामध्ये देव ठसवला. बहिरंगाने तुकोबाराय रात्रंदिवस व्यापार दाखवताय, पण अंतकरणामध्ये देव आहे. आणि मूर्ती बसलेली असताना त्यांनी त्या ठिकाणी मग दुकान मांडलं. दुकान मांडल्यानंतर नार नारी येऊनी जाण, तुक या प्रति बोलती वचन, विकावयासी आणि लेखेन याशी धारण सांगावी. ऐकोनी म्हणे वैष्णव भक्त, तुम्हाशी नाही काही विदित लागेल ते न्यावे, त्वरित संकोच चित्त न व्हावी. माता भगिनी आल्या, म्हणले काय हो. आता तुकोबराय दिसायला देखणे होते बरोबर. तुकोबराय सामान्याने आजही तुकोबरायची वंशावळी पहा, ते असा एकही नाही वंश. तब्येती सर्वांच्या स्ट्रॉंग आहे. तुकोबराय उंच पुरे होते. तुकोबराय असे बसले. तुकोबरायांना सर्वांनी पाहिलं. म्हणजे काय व्यापारी आहे? कोण? तुका शेटवानी देहूकर. सुरुवात झाली. काय आणलंय? म्हणले तुम्हाला जे जे पाहिजे ते आहे, पण मुख्य मिरच्या आहे म्हणले माझ्याकडं. म्हणले कशा दिल्या? म्हणले काही नाही, तुम्ही जेवढं द्याल तेवढं मी तुम्हाला देईल. मग आता त्या काळामध्ये धान्याचा व्यापारी, रक्कम नाहीये. मग त्या ठिकाणी तवयेके तांदूळ आणले शेर, ते मोजूनी घेतले सत्वर, त्याचे हिशोबे वैष्णवीर देत साचार मोजुनी.
तुकोबरायांनी तांदूळ मोजून घ्यायचे आणि मिरच्या द्यायच्या. म्हणजे तेव्हापासून तांदळावर चालू आहे सर्व. म्हणून मोफत तांदूळ करावे लागले. आणि आता पुन्हा मोफत तांदळाला एक गाडी फिरते गावगाव. जरा हे झाकली मूठ 1.25 लाखाचीच ती. मला काही माहित नसतं बरं. मी एक घरी मुक्कामी होतो. सकाळी गाडी आली, त्यांनी हॉर्न वाजवला आणि निघून नेली. म्हणलं काय? म्हणजे महाराज जाऊ द्या, कशाला काय करता तुम्ही आपलं भजन करा जा तुमच्या घराला. पण मग महाराज महाराज म्हणजे असं चौकशी यंत्र आहे. ते चौकशी केल्याशिवाय पुढे जाणार नाही म्हणजे जाणार नाही. कारण गादी नारदाची हे लक्षात ठेवा. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय निघायचं नाही. मी विचारलं, त्यांनी सांगितलं काही नाही तांदूळ. म्हणलं तुमच्याकडे कोणचे तांदूळ? म्हणले मोदी बाबांचे. आणि ते काय करता? म्हणले ते द्यायचे, मग कुळीत किंवा मठ घ्यायचे किंवा रक्कम घ्यायची. म्हणले फार मोठा उपकार केला. म्हणजे तांदळावरती मिरच्या तेव्हापासून हे प्रकरण आलंय. तांदूळ दिले. धान्यावर व्यापार होता. भारतामध्ये धनधान्य भरपूर होतं, लोकसंख्या कमी होती. मूळ रक्कम कोणाकडे नव्हती, पण धान्यावर व्यापार व्हायचा. मग धान्य दिलं. आता तुकोबराय काय करायचे? व्यापाराचा एक नियम आहे बघा. म्हणजे साखर जरी जे किलोचं माप झालं तरी मुठभर अशी वरून टाकल्या जाते. पेड्यामध्ये होतं तसं. नाही, आम्हाला मिळतो पेढा. हा थोडा टाकल्या जातं. बरोबर, अर्धा पेढा असतो. बरोबर. नाही, होतं व्यापारामध्ये नियमच येतो. काही जरी दिलं किंवा एखादा भिक्षुकी जर आपल्याकडे आला, नाथ परंपरा कोणी असू द्या बघा, ते पिंगुळ येऊ द्या काही येऊ द्या, त्यांना आपण दान केलं का त्याच्यातून ते पुन्हा काय करतात? ही परंपरा आहे ती. त्या पद्धतीनं तुकोबरायने काय करावं? 1 किलो मिरच्या घेतल्या का द्यावं. पण तुकोबरायने कसं द्यावं माहितीये का? भरभरून द्यावं. लोकांना असं झालं, त्या माता घरी जायची आणि पुन्हा घेऊन यायची. अर्धाच पावशेर द्या तुकोबराय, पुन्हा अर्धा पावशेर वरून द्यायची. सगळी गर्दी. आता एक माता भगिनी सारखा अशी योजनेचा लाभ घेत होती सारखा. आता कोणी पाहिलं? दुसरे IBN लोकमतनं पाहिलं. स्टार माझाचं काय चाललंय व नेमकी? इकडून तिकडून मारी ते चक्रा नका काय चाललं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं. विचारलं काय चालू आहे? म्हणले अगं तुला म्हणून सांगते. कोणाला? तेव्हापासून म्हणले असा असा वाणी आलाय. तो मिरच्या आपण अर्ध्याच घ्यायच्या, तो डबल देतो, आपल्याला लाभ घ्यायचा आहे. पण आता हे प्रकरण इथं थांबत नाही. दोघींनी पुन्हा चौघींनी 8 जणी. बघता बघता गर्दी झाली तुकोबरायांच्या बाजूने. आणि तुकोबराय होते महाराज. घ्या, कोण पुढे काय न्यायचं? तुकोबराय म्हणले एक काम करा, मला घेण्यापेक्षा तुम्हीच घ्या. म्हणजे वजन काट्यातच तुम्ही टाका. काही कळे ना महाराज. आता तुका म्हणजे तुलना. रामासारखं जीवन होतं म्हणून तुकाराम. आता ते रामाशी तुलना होती आणि तेच स्वतःच तुका तुलना करणारे होते. पण ते आता समाजासाठी समरस्तेनं पाहत होते. वजन करायचे घ्या, वजन करायचे घ्या. बघता बघता अवघ्या एका घटिकेमध्ये म्हणजे 1 तासामध्ये 2 गोण्या संपूनच गेल्या. रक्कम आली नाही बरं, पण त्या तुलनेमध्ये रक्कम आली नाही. शेवटी एक धटिंग माणूस आला, एकदम बलाढ्य, गावगुंड ज्याला म्हणतो आपण. तो गेला आणि तुकोबरायानं सांगितलं, ही गोणीच द्या म्हणले मला. ते म्हणले तू कोण? ते म्हणले आमचं घराणं फार मोठं आहे, ही गोणी मला पाहिजे. म्हणजे पैसे देतो म्हणले. बघता काय, त्याने गोणी उचलली, घेऊन गेला. तुकोबरायाचे पैसे दिले नाही. तुकोबरायाची सायंकाळ झाली, व्यापार आटपला. तुकोबरायाने आनंदाने प्रकरण आटोपलं. पण काळजी कोणाला वाटली? आता ही भगवान परमात्म्याला काळजी वाटली. आता काय करावं म्हणले, जर ह्या बाबाने देहूला आला, देहूला आल्यानंतर तुकोबरायाने जर व्यापाराचा हिशोब नीट नाही दिला. आई साहेब इकडं काहीच बोलत नव्हत्या. कुठे? तुकोबरायाला काहीच बोलत नव्हत्या. कुठं बोलायच्या? तिकडे मंदिरात. तिकडे तुकोबराय आणि इकडे देव. असा देव कोणाला घाबरतो आहे का? दासाच्या दासाला सेवे करायला घाबरतो. म्हणून तुकोबराय असे निघाले. आपलं तुकोबराय म्हणजे निघण्याच्या आधीच इकडे सगळे प्रयोग झाले. मला एक प्रकरण आठवलं याच्यात. म्हणजे तुकोबराय देव घाबरायचे. बरोबर राहणाऱ्याचा नियम असा असतो. बोलल्या जात. आता आम्ही कीर्तनाला बरेच लोक म्हणतात तुम्ही एकटे का फिरतात? मी मधल्या काळात भरपूर घेऊन, आता परशुरामा आजारीच असतात त्याच्यामुळे जास्त नाही, आणि आमचे काही तरुण मित्र मंडळी घेऊन फिरतात. रमेश महाराजांना अनुभव असेल, सगळ्यांना असेल. आपण जर एखाद्या ग्रस्त आश्रमी माणसाला घेऊन फिरलो, आता आमचं असं आहे
ज्या दिशेला गेले त्याच दिशेचे झाले. पुन्हा परत माघारी कधी येतील काही सांगता येत नाही ना. बरोबर नामदेव बाबा. आमच्या बरोबर जो असतो तो सारखा विचारतो, महाराज चला ना पुढं, वाजले की चला. एक दिवस असा झाला, माझा मित्र गाडीत होता, मला स्पीकर ओपन कर, ओपन करून बोल. घरून फोन आला होता त्याला. ते म्हणले कुठे? वाकद शिरडलो होतो. वाकदला म्हणजे जागराचं कीर्तन होतं, काला होतं. ते म्हणे काही नाही, वाकदला आहे. आणि कधी येणार आहे म्हणले? उद्या काला करून. तिकडे गोदावरी म्हणले शेजारी. हा ऐका, तेव्हापासून मी ठरवलं, म्हणजे ग्रस्त आश्रमाला धाकवानाचा मोकळं मोकळं बोललं ना. बरं नाही तुम्ही तुम्ही नका, तुम्ही नाही. रमेश भाऊ म्हणले माईक घेऊ का? म्हणले नाही नाही. ऐका, एक नियम सांगतो. त्या पद्धतीनं तुकोबरायांच्या मिरच्या झाल्या खरं, पण देवाला काळजी वाटली. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सर्व प्रकरण, आता एक दोन ओव्या सांगतो पुढे जातो. तुका सेटवानी भला फार, माप मोजून देतसे खरे, काढा घेता दोही करे हाताशी आणू मात्र झोंबेना. काही करत नाही म्हणले, वजनामध्ये फार फेर नाही, काहीच नाही, काहीच नाही. तुम्ही जा, सर्व झालं. आणि आता धटिंग आहे ना, त्याची ओवी फार सुंदर आहे. माझे घरी खर्च थोर, मिरच्या पाहिजे तो गोणी भर, तुम्हाशी असता वाटेल जर, तरी पुसा सत्वर लोकाशी. ह्या पद्धतीनं सर्वांनी तेवढं सर्व देऊन टाकलं. आता नियम असा झाला, जर देवाला काळजी पडली, सावकाराकडून घेतलेलं कर्ज तुकोबरायाने आल्यानंतर परत दिलं नाही तर माझ्या भोवती हे सर्व गारणं येईल. म्हणून देवानेच काय केलं माहितीये का? ऐकोनी म्हणे शारंगधर, तुका सेटवानी देहू कर, मी विठोजी त्याचा चाकर आलो उधार मागावया. देवाने काय केलं? विठ्ठलाने विठोबाचं रूप घेतलं आणि चाकर झाले. आता त्याच्याकडे हिशोब सामान्य जणांचा आहे का? सर्वांचा हिशोब आहे. जेवढ्या जेवढ्यांनी मिरच्या घेतल्या होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जायचे, बेल वाजवायचे. देवाने बाहेर आले, उधारी द्या. कशाची उधारी? म्हणजे मिरच्या आणल्या. किती आणल्या? देवच सांगायचं. आता त्याच्याकडे सगळ्या जगाचं माप आहे महाराज. त्याच्याकडे कोणाचं माप नाही, सर्वांचं माप आहे. त्याने सांगितलं तुम्ही एवढ्याच मिरच्या आणल्या, 2 किलो का 4 किलो तेवढ्याच आणल्या. नाही आणल्या, देवाने वजन बरोबर आणलेलं होतं. घ्या बरं मिरच्या बाहेर. मिरच्या मोजल्या तेवढ्याच भरायच्या. सर्वांच्या घरातल्या मिरच्या देवाने वजन घ्यावं, मोजावं, द्या उधारी. आता पहिल्यांदा कोणी दिली नाही, एकाने दिली. त्याने दिली म्हणून शेजारच्याने दिली का नाही, बघता 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 सर्व गाव एका जागेवर आलं. तुकोबरायांची सर्व उधारी देवाने जमा केली. जमा करून देव भगवान परमात्मा संपूर्ण त्या पनवेल क्षेत्रामध्ये फिरत 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 संपूर्ण त्या ठिकाणी राहू लागले, फिरू लागले. तर त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. एके ठिकाणी काय वाद झाला तो ऐका. संकट जाणून श्री हरी, उभे राहिले त्याचे द्वारी, सक्रोध होणी अंतरी कठनोत्तरी बोलत. जो धटिंग माणूस होता ना, ज्याने 1 गोणी नेल्या होत्या, गुंड होता, देव म्हणले तू 1 गोणी नेले म्हणले, 1 गोणीचे पैसे दे. तो म्हणले नाही दिले तर काय करणार म्हणले, आणि तू कोण आहे पैसे मागणारा? मध्ये भगवान परमात्म्याने उत्तर दिलं, तुका सेटवानी देहू कर, मी विठोजी त्याचा चाकर, मिरच्या आणल्या गोणी भर, त्याचा उधार दे आता. तू 1 गोणी मिरच्या आणले, त्याचा उधार दे म्हणले. भला माणूस दिसशी नयनी, आणि घरी आणून ठेविली गोणी, वाट पाहतो माझा धनी उधरणी आता दीजे. ऐसे बोलता घन निळ, काय उत्तर देतसे खळ, चल तुझ्या धन्याजवळ म्हणून बळी ओढिला. तुका सेट माझा मित्र जान, मजवर केले एसान, त्याने काय दिल्या मोजून आलाशी म्हणून या ठाया. मोठी माणसं, गुंड माणसं हुशार असतात. त्यांनी सांगितलं तू दिलंय, तू आलाय पैसे मागायला, पण तुकोबरायाची माझी जुनी ओळख आहे, त्यांनी मला माझ्या प्रेमा खातीर 1 गोणी दिली. तू जर पैसे मागतोय तर तुकोबरायाच्या समोर चल आणि नंतर पैसे. देवाला वाटलं पितळ उघडं पडेल, तुकोबरायाच्या पुढे जायचं. तुकोबरायाला हे प्रकरण माहीत नाही.
आपण तुकोबरायाच्या विरहित हे सर्व प्रकरण करतोय. आणि जर तुकोबरायाने आपल्याला ओळखलं तर करायचं काय? देवाने जागेवर खाली बसले त्याच्या अंगणात, म्हणले मला बाकीचं माहित नाही, मी सेवक असा आहे, माझ्या मालका पुढे मी काही तक्रार घेऊन जाणार नाही, मला उधारी जमा करून जायचंय, मला बाकीचं माहित नाही, तुला द्यायची का नाही द्यायची? म्हणले नाही देणार. नाही देणार. त्याने काय केलं माहितीये का? एक दोर घेतला. आता त्याला काय सगळं करणं शक्य होतं. दोर घेतला, त्यांच्याच घरापुढे गळफास लावला. कोणी लावला? पण देवाने. देव म्हणला जर तू उधारी दिली नाही तर गळफासच घेतो तुझ्या दरवाजात. आता असं झाल्यानंतर याला म्हणायचं म्हणजे जशास तसे, म्हणजे देवाने हे सुद्धा शिकवलं, जी व्यक्ती जशी भेटल त्या व्यक्तीला तशीच वागणूक द्यावी लागते. त्या पद्धतीनं देवाने वागणूक दिली. वागणूक देत असताना त्याची सुद्धा ओवी आहे. तर हाट सोडून जगन्निवास, आपुले कंठी घातला फास, म्हणे प्राण देऊनी उदास अवघ्या गावाशी बुडवीन, निर्वाण देखुनी ती अवसरी, वाडियात मिळल्या नरनारी, खळाशी फजित नाना परी गाव करी करिता ती. आता ऐका, त्या ठिकाणी ह्या व्यक्तीला खळ म्हणलंय. खळ म्हणजे कोण? जो स्वतःच्याही उपयोगी नाही, जो गावाच्याही नाही, जो घराच्याही नाही, जो नातेवाईकांच्याही नाही, उगच पृथ्वीला भार आहे, त्याला म्हणायचं खळ. माझे नाथराया म्हणतात अशा खळांची संगती आपल्याला उपयोगाची नाही. खळांची संगती आपणा उपयोगी नाही. खळाची संगती उपयोगाशी नाही. खळाची संगती आपणा उपयोगी नाही. खळाची संगती आपणा उपयोगी नाही. आपणा अपाय त्यांच्या संगे आपणा राय. त्यांच्या संगे आपणा पाय. त्यांच्या संगे आपणा पाय. नाथराय म्हणतात काय तो अभंग? काय नपुसका पद्मिनीचे सोळे, वांद्याची डोळे कैशी होती, अंधा पुढे दीप खराशे, चंदन सर्प दूध पान करू नये. फळांची संगती आपणा उपयोगी नाही. आपण अपाय त्यांच्या संक्रोधी अविश्वासी, त्याशी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. काही कठीण प्रकरण असतं, त्यानुसार ही सर्व मंडळी आता प्रकरण जरा कंठाशी आल्यामुळे देवाने जरा प्रकरण बदलवलं. देवाने काय प्रकरण बदलवलं? देवाने घेतलं चौधार्याचं रूप. आता त्याला काय महाराज? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. भगवान परमात्म्याने रूप पालटलं, चौधार्याचं रूप धारण केलं. अरे म्हणले मी कोण आहे? चौधरी तुम्हाला ओळखलं का? चौधार्याचं रूप धारण केल्यानंतर द्यावं लागलं. देवाने पात्र बदललं, चौधरी म्हणून गावाचा चौधरी झाला आणि सर्व रक्कम घेऊन तुकोबरायाच्या समोर आली. म्हणले महाराज ही तुमच्या मिरच्यांची जशाच तशी रक्कम घ्या. म्हणले तुम्ही कोण पण हे सांगा. संतांचं हे फार महत्वाचं आहे बरं. आपल्याला अचानक आलेली रक्कम आपण विचारणार नाही कुठून आली, पण संत तसे करत नाही. आजही जर एखाद्या मोठ्या सप्त्यामध्ये जर गुप्त दान आलं तर त्याची चौकशी योजल्या जाते, नेमके आलं कुठून. जर योग्य असेल तरच घेतल्या जातं आणि अयोग्य मार्गाने आल्या असेल तर घेतल्या जात नाही. तसे पैसे घेऊन आलात तुम्ही, दिसताय चांगले, पण कोण आहे तुम्ही? म्हणले मी चौधरी आहे. आता हा खरंच चौधरी आहे ना? हा काय फक्त त्या गावाचा चौधरी होता का? सगळ्या जगाचा काय तो चौधरी राजा आहे. ते म्हणले हे रक्कम घ्या. उगच कशाला उच्चपत्या करता? म्हणले घ्या तुमची रक्कम. म्हणले ठीक आहे. म्हणले एक काम करा ना, पण आता दिवस गेला, आम्हाला जरा भुका लागल्यासारखं झालं. तुकोबराय म्हणले चौधरी महाराज म्हणले लगेच जेवणाची व्यवस्था करतो. म्हणजे जेवणाची कशाला? आता त्या काळामध्ये नियम असा, जेवणाला तुपात सगळा स्वयंपाक. म्हणजे तूप घेऊन येतो. तुकोबरायांनी पैसे दिले, देव इतक्यात गेले आणि इतक्यात तूप घेऊन आले. म्हणले आता देवाने लगबगच केली. तुकोबराय म्हणले एवढ्या वेळात एवढं तूप, आणि इथं तूप स्वस्त आहे का? म्हणले आता काय मार्केट आहे तुपाला? 600, 1200, 300, 400, जसं जसं क्वालिटी असेल तसं तसं ते तुप असतं. तुपामध्ये एवढी शक्ती आहे.
तर त्या तुपाच्या द्वारा आपल्या वाडवडिलांना मुक्ती मिळण्याचं साधन तूप आहे. म्हणून जेवणामध्ये काय असावं? तूप असावंच. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय मोठे बाबा चौधरी आयुष्याच्या सरते शेवटी शेवटच्या श्वासापर्यंत जेवणामध्ये तूप खायचे. तूप, त्या तुपाचा परिणाम काय झाला होता माहितीये? बाबा 92 वर्षी पडले होते अपघातामध्ये, तरी त्यांचं कमराचं हाड पुन्हा म्हणून काय खाल्लं पाहिजे? तूप खाल्लं पाहिजे. अजून सांगू का? गुरुवारी मारुती बाबा सांगत असता बघा. मारुती बाबा म्हणे एखाद्याने सर्व पदार्थ केले पंक्तीला, साधू संत येतात ना जेवणाला, किंवा कुठलीही पंगत, घरातली कुठलीही पंगत असू द्या, आणि पंक्तीमध्ये सर्व स्वयंपाक केला आणि जर तूप नाही केलं तर स्वयंपाक अपूर्ण राहतो. म्हणजे तूप जर नाही, तुपाची धार नाही टाकली तर ते स्वयंपाक अपूर्ण राहतो. आपल्या धोडंब्याला एक लाला बाबा स्वामी होऊन गेले, तिथे समाधी आहे त्यांची धोडंब्याला. त्यांचा आहार होता दररोज अर्धा किलो तुपाचा. म्हणजे त्या गावाने नैवेद्यच अर्धा किलो तूप घेऊन जायचं आणि बाबा तूप खायचे. पण तुपाचा एक नेम आहे, त्याला व्यायामही पाहिजे, तुपाला व्यायामही पाहिजे. त्या पद्धतीनं तुकोबरायांनी तूप सांगितलं. आता त्या ठिकाणी हे चौधरी महाराज गेले. चौधरी महाराजांनी त्या ठिकाणी सगळं जेवणाची पंगत त्या ठिकाणी सुंदर अशी सुरू केली. चौधरी आसी म्हणे ते अवसरी, पाक निष्पत्ती झाली बरी, येथे भोजन कराल जरी संतोषांतरी मज होय. त्या ठिकाणी शिवालय पनवेलला सुंदर असं त्या ठिकाणी जेवण झालं. भगवान शिव त्या जेवणाला आले. भगवान विष्णू म्हणजे भगवान परमात्मा आणि तुकोबरा एकत्र जेवण केलं निघाले. आता तुकोबरायांकडे रक्कम आहे. आता जुन्या काळामध्ये काही गाडी नव्हती, काही नाही, पायी प्रवास होता. चोर सावध जास्त राहायचे लक्ष ठेवून. आजही बघा तुम्ही आपली मंडळी जर जुन्या काळात, आता जरा हे बँकिंग वगैरे खातं निघाल्यामुळे फार सोपं झालं, पण जुन्या काळामध्ये ती लोक वाशी मार्केट कुठेतरी जायचे, ते पैसे सांभाळता ती पिशवी सांभाळता कुठेतरी ती चोरांनी घ्यायची. चंद्रभागेच्या तीरावर चोऱ्या, अजून कुशावर्ताच्या तीरावर चोऱ्या, ठरलेलं प्रकरण हे. त्या पद्धतीनं चोर पाठीमागे लागले. पण चोरांनी असं विचार केला, आपण लुबाडावं पण शरीर भक्कम दिसतंय. तुकोबरा आहे भक्कम शरीराचे होते आणि वैष्णव तसाच असावा, कारण वीर विठ्ठलाचे गाडी त्या पद्धतीनं असावं. सद्गुरु जोग महाराजांचं जेवण 4 माणसांचं होतं, एकट्याच. किती लोकांचं? 4 लोकांचं जेवण, एकट्याचं जेवण होतं त्यांचं. तुम्ही म्हणाल कशावरून? एकदा त्यांचा डबा राहिला होता, 4 जण जेवले होते म्हणून 4 जणांचं जेवण, भक्कम जेवण. जाऊ द्या, तो विषय सांगायचा नाही मला. जगद्गुरु महाराज रस्त्याने निघाले आणि सर्व मंडळी पाठीमागे. काय करावं? मग चोरांच्या अनेक प्रकारे बरं. काही चोर एकदम अटॅक करतात, काही चोर फसून येतात, काही चोर जवळ राहतात आणि काही चोर घरातच राहतात. अशा अनेक चोर देव सुद्धा काय चोरच. कसा चोर आहे सांगतो मी शेवटला. काही चोर लक्ष ठेवून असतात, याची गाडी चोरा, याचे माणसं बाहेर फिरायला गेले, याचं घर फोडा, हा बाहेरचा चोर. काही घरातले चोर लक्ष ठेवतात, सोनं कुठं ठेवलंय, पैसे कुठं ठेवले, नकळत चोरायचं. काही मित्र मैत्री चोर, सोबतच राहायचं आयुष्यभर पण शेवटपर्यंत उमगून जायचं नाही, याचा तोटा नफा काय चालू आहे. आणि भगवान परमात्मा हा सुद्धा एक चोर आहे. चित्त चोरीले नंदाचे नंदने. आणि माझी जनाबाई महाराज म्हणते, धरिला पंढरीचा चोर, 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 बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
पंढरीचा चोर गळा बांधून हा सुद्धा चोरच आहे, पण तो चोर स्वतंत्र आहे, जगाचा मोठा चोर आहे. पण ऐका, त्या पद्धतीने हे चोर नव्हते. तुकोबरावर नजर ठेवली. मग काय करावं, तुकोबरायांकडून पैसे तर घेता येणार नाही. मग त्यांनी पितळाचं कड होतं, कड, त्याला सोन्याची पॉलिश दिली. हे फसवे चोर. आता सध्या मार्केटमध्ये ह्या चोरांची संख्या, म्हणून म्हणे नकली मालापासून सावध राहा. पण सगळ्या जगात माल कसा आहे, नकलीचे महाराज. ते पॉलिश दिली सोन्याची आणि सोन्याचं कड, म्हणून तुकोबरायांच्या समोर म्हणले महाराज हे कड घ्या आणि आम्हाला तुमची म्हणजे या कड्याच्या बदली ती रक्कम द्या. म्हणले म्हणजे कसं, तुकोबराय म्हणले अहो ही सोन्याचं कड आहे, एवढी रक्कम माझ्याकडे नाही. म्हणले महाराज आम्हाला गरज आहे, सोनं तुम्हाला घ्या, जी रक्कम आहे रोख रक्कम ती आम्हाला द्या, फक्त आमचं एवढं म्हणणं आहे. तुकोबराय म्हणले असं कसं होईल, जर माझ्याकडे तेवढी रक्कम नाही तर मी ही सोन्याची कडी घेऊच कशाला. म्हणले महाराज अहो असं काय करता, फायदा होईल संसारामध्ये. तुकोबराय म्हणले माझ्या फायद्यात जाऊ द्या, तुम्हाला काय गरज आहे. ते म्हणले तुमच्या पैशाची जर आम्हाला म्हणजे आम्हाला मिळाले तर आमचं फार चांगलं होईल. सध्या जी आमची अडचण भासते, तुकोबारायांनी स्वतःला बरं म्हणून नाही, त्यांची अडचण सुटणारी म्हणून ती रक्कम देऊन टाकली आणि ती पितळी कडी म्हणजे सोन्याची कडी स्वतःकडे घेतली आणि तुकोबराय देहूमध्ये आले. आता जे कर्ज उचललं होतं ना, तुकोबरायांना वाटलं बरं होईल आता हे कडी देऊन टाकू. कडी सावकार मंडळीकडे दिली. आता सावकार त्या काळातले किंवा सोनार कोणी असले तरी पहिल्यांदा काय करणार, ती तपासून पाहणार. आणि कडी तपासायची म्हणजे सोनं तपासायची म्हणजे कुठं टाकायचंय, अग्नीमध्ये थोडं तरी वितळलं पाहिजे. आणि वितळण्यासाठी त्या ठिकाणी कडी टाकली आणि मध्ये काय निघालं, पितळ निघालं. महाराज मग मात्र सावकार चिडले आणि तुकोबरायांना फसवे म्हणू लागले. तुकोबराय आता असे खिन्न झाले आणि ते बघतायत काय उत्तर द्यावं. आणि आई साहेबांना ही बातमी कळाली. आई साहेब त्रागा झाल्या, चिडल्या, एवढे बोलले. आता तिथे फजिती झाली तुकोबरायांच्या जीवनाची प्रचंड. बरं म्हणजे सोन्याची कडी ज्या ठिकाणी दिली त्या ओया फार गोड आहे, जड आहे पण कठीण आहे. ऐका, ऐसे म्हणून भाविक भक्त कडी काढून त्या सिदावित देखोन या परीक्षावंत मग ते हसत गदा गदा. काय म्हणले तुकोबाराय, फसले तुम्ही. काय ज्या ज्या क्षेत्रामधली माणसं परीक्षावंत अशा असतात त्या व्यापारातली, सोनाराने फक्त त्या कडीकडे पाहिलं लगेच सांगितलं कडी खोटी. ज्या ज्या व्यापारात नियम असा आहे, कीर्तनकार सुद्धा तसा मानावा, त्याला उभं राहिल्यानंतर कळालं पाहिजे श्रोत्यांकडे काय गडबड आहे, वादकाला कळालं पाहिजे गाणाऱ्याकडे पण आता काय केलं पाहिजे. नियमावली ज्याची त्याची. संसारामध्ये सुद्धा तसंच आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची परीक्षा पाहिजे. हे सायकोलॉजी मानसशास्त्र आहे. त्या पद्धतीनं फक्त पाहिलं म्हणले फसले तुकोबराय. म्हणले कशावरून, म्हणले बघा सुला कोणी दाविती ते वेळे तो तया माझी दिसे पितळ सावकार पिटती कपाळ कांता हळहळ करी तेव्हा म्हणती मरमर पापिया चित्त्या टवेसी पंढरी राया त्याने निरसली तुझी माया नको त्या निर्दया भजू आता. पंडित म्हणून मती मुढा हाती धरून आणिला वेडा का परीस देऊनी घेतला खडा विवेक रोकडा तुझ नाही. ठकाचे विश्वासे साचार आमुचे तू बुडविले घर कैसा चालविसी संसार आमाशे साचार कळेना. ऐसे बोलून त्या अवसरा पिशुनी गेले आपुल्या घरा मंदिरी चिंता करीत दारा आता या संसारा काय करू. पत्नी ना ती किती जरी झालं, मनुष्य कुठेही फिरला किती फिरला, मी पहिल्या दिवशी सांगून गेलो संसारामध्ये स्त्री जेवढी रमते तेवढा पुरुष रमत नाही. आणि संसार स्त्रीचा मानला जातो, पुरुष त्याला निमित्त मात्र. तुम्ही म्हणाल कसं, सगळ्या गोष्टी ती पाहते, ती रमते. रमत असताना ती म्हणली आता मी करू काय, का ज्याच्यासाठी गेले होते कर्ज डोंगरा एवढं झालं, मिरच्या विकल्या होत्या त्याचे पैसे चोरांना दिले, चोरांनी यांना कडी दिली ती पितळाची निघाली, आता करायचं काय. नको ती बोलली तुकोबारायांना. मंदिरी म्हणजे घरापुढे गेली, डोक्याला हात लावून बसली, आता ह्या संसाराला मी नेमकी काय करू. माझ्या ह्या बोलण्याचा भाव कोणाला कळेल माहितीये का, ज्यांचा संसार सुखाचा झाला त्यांना कळणारच नाही, ज्यांना सगळं प्रारब्धाने भरपूर मिळालं त्यांना नाही. पण ज्यांच्या प्रपंचात जास्त आटाट्या झाल्या ना प्रपंचाच्या,
त्यांच्या बाबतीत हे कळेल. कठीण प्रकरण असतं. संसारामध्ये ग्रस्तामध्ये मनुष्य व्यसनी निघणं, मनुष्य कर्तृत्वहीन निघणं, त्या स्त्रीसाठी मरण एवढं कठीण असतं. मरणच आहे ते, तिच्या जीवनातलं ते मरणच आहे. मला असं वाटतं, सांगू का, प्रपंच करत असताना सुरुवातीला जर आपल्याला योग्यता वाटत नसेल तर तो न केलेला बरा. इथपर्यंत बोलतो मी. जरा कठीण प्रकरण पण जड जाईल. संसारात पुन्हा मी सांगतो, प्रपंच करत असताना तो दोरीतच असावा. कुठल्याही संतांनी तुम्हाला तो सोडण्यासाठी नाही सांगितलं. त्याला वेळ द्यावाच, निश्चित द्यावा, त्याच्यात गुंतू नये. पण वेळ देता असताना ज्या ज्या संसाराच्या अपेक्षित गोष्टी त्या पुरवल्या जाव्या, इथपर्यंत तरी असावं. जास्त काही ना, मुळात तो पूर्ण होत नाही बरं, त्याच्यासाठी जास्त डोकंही लावायचं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना 20 तोळे दिलं तरी काय होईल. समजा अपूर्ण कसा आहे प्रपंचाचा भाव, अंगावर 20 तोळे भरपूर झाला का वाढू काका? कालच्या आणि काय करू, वाढू काय? नाही काका नाहीच म्हणता. 20 तोळे भरपूर झालं का नाही? समजा 20 तोळे नाही, तिकड नाही जास्त, 20 तोळे सोनं भरपूर झालं. त्याच्या पुढे सांगतो आता, 20 तोळे सोनं अंगावर आल्यानंतर प्रामाणिक मला सांगा, पांडुरंगाच्या दरबारामध्ये तुम्हाला नंतर आयुष्यभर सोनं करावं वाटणार नाही ना? मी काय विचारलं? रमेश भाऊने अनुभव प्रगट केला. प्रगट गुह्य बोली. प्रगट काय केलं? आता मला नाही अनुभव, पण त्यांचा अनुभव. ते म्हणले काय, सोनं 20 तोळे द्या सोडून, सोन्याच्या वजनाने जरी गेली तरी उठून बसल का अजून पाहिजे होत. का? प्रपंच अपूर्ण आहे, तो पूर्णत्वाला होत नाही. मग शेवटी संसारामधली स्त्री आहे, तिला पाहिजे ते मिळालं नाही आणि दोघेही कांता चिंता तुरे. आणि नंतर बऱ्याच गोष्टी बर का, पण वेळ कमी, मला पुढे जायचंय. याला आता तुकोबरायाच्या जीवनाचा पूर्वार्ध संपवायचा आहे, उत्तरार्ध सुरू करायचा, म्हणून शॉर्टकट सांगतो, ऐका. मग नंतर आता शेवटी संसारामध्ये एक विशेष बरं, पण एक त्याच्यातलं मर्म आहे. पत्नी कितीही कर्कश असली पण संसाराला वाचवण्यासाठी ती तिच्या जीवाची बाजू लावते. तुकोबरायाच्या पत्नीने सुद्धा ते केलं. म्हणले एक काम करा, बोलली, आदवा बोलली, खिन्न झाली, घरात गेली. दुसरा दिवस उगला, म्हणले ऐका, जास्त विचार नका करू. गळ्यामध्ये सोन्याची लगड होती महाराज, कारण ती काय सामान्याच्या घरची कन्या होती का? आप्पा गोळव्यांची कन्या होती. सोनं भरपूर होत. म्हणजे हे सोनं घ्या. स्त्री शेवट काय करते, हे सोनं घ्या, हे मोडा, याचं भांडवल घ्या आणि व्यापाराला जा. त्यावेळेचे 200 होन रक्कम आली त्याची. सोनं दिलं आणि 200 होन रक्कम त्या ठिकाणी दिली. किती दिल्या म्हणले, अभरलाचे बंधू धनवंत, यास्तव भिड पडली त्या ते वाणी, म्हणेल लागेल ते न्यावे त्वरित जिजाई. रोप्य मुद्रा 2 शेत, घेऊन तया सिद्ध लेखत, जिजाई आली मंदिरात, काय बोलली पती ती. म्या तरी आपुल्या अंगावर, सावकाराचे फोडिले घर, तुम्ही व्यवसाया भर जावे दूर उदिमाशी. मीठ भरून तये क्षणी, बाले घाट प्रांती चालिले वाणी, तुम्ही त्या सवे जाऊनी, आना मिळवणी द्रव्य काही. आता काय झालं, बालेघाट हा बीड प्रांत, बालेघाट हा बालेघाट ज्ञानोबरायांच्या चरित्रात आला बर का. बालेघाटाला लढाई झाली त्र्यंबकपंतांची. हो, देशपांड्यांचं बंड तोडलं होतं. त्र्यंबकपंतांची मुलं दोघं, त्र्यंबकपंत म्हणजे ज्ञानोबरायांचे पंजोबा, युद्ध केलं होतं घनघोर त्यांनी बालेघाट. हा बालेघाट म्हणजे बीडच्या खाली. या बालेघाटाला, आणि आपल्याकडे जे अल्लाउद्दीन खिलजी आला ना, तोही त्याच घाटातून आला होता, उत्तरेकडे बालेघाटात. बालेघाटाला व्यापारासाठी गेले. आता वाणी म्हणजे सर्व व्यापारी चालले, तुम्ही जा. 200 होन रक्कम दिली, सर्व भरलं, मीठ भरलं, सर्व व्यापार भरला, निघाले तुकोबराय. पण तुकोबरायचा नियम, श्री विठ्ठल जय विठ्ठल, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, चालले तुकोबराय. गेले बालाघाटाला, व्यापार सुरू झाला, व्यापार मांडला. व्यापारामध्ये तुकोबरायांना नफा झाला 50 होनाचा, म्हणजे 200 होन रक्कम, म्हणजे सर्व विकल्यानंतर झाले 250 होन, म्हणजे चांगला व्यापार झाला.
सगळे म्हणे वा तुकोबा तुम्ही चांगला व्यापार केला, आता कर्जदार आहात नाही. पण देव परीक्षा पाहिल काय, ते काय सोडील काय देव. भगवान तिथे ब्राह्मण होते. आता तिथे बाजारामध्ये जुन्या काळात गुलाम होते, गुलाम माणसं विकल्या जायचे ना, असा काळ होता. निघाले आणि जर एखाद्याचं कर्ज फेडल्या गेलं नाही तर त्या सावकाराकडून आसुडाचा मार भर बाजारामध्ये असायचा आणि त्याने भीक मागायची, पण कर्ज कोणाचं भरायचं? सावकारकीच. मग ब्राह्मण कुल उत्पन्न, दाढी जटा वाढलेल्या आणि एकदम कृश झालेला मनुष्य, त्याच्या पाठीमागे असं ओझं टाकलेलं नागर, म्हणजे लाकडी नागर केलेला, आणि त्याला एक जण आसुडाने मारतोय. तुकोबरायाचं अंतकरण द्रवलं महाराज. तुकोबरायाने विचारलं मारू नका हो, मला सांगा काय प्रकरण आहे. ते म्हणले त्यालाच विचार. त्यांना विचारलं कोण आहात, सर्व परिचय दिला. काय झालं म्हणले माझं 250 होन कर्ज आहे. जुळून टाका कसं किती कर्ज आहे? 250 होन. मी दररोज भीक मागतोय, असे 12 वर्ष झाले, आतापर्यंत फक्त 50च जमले. अजून किती जमवायचे मला? 200 होन. राहिलो जगलो तर देईल, नाहीतर मरण मला पत्करावं लागेल. काय करावं? तुकोबराय म्हणले किती कर्ज आहे? म्हणले माझं 250 होन कर्ज आहे, 50 होन जमले. तुकोबराय म्हणले हे कर्ज मी भरलं तर? बाकीचे व्यापारी तर पळूनच गेले तुकोबरायपासून. म्हणले महाराज हे काय करताय तुम्ही? अहो देहूमध्ये गेल्यानंतर मार तुम्हाला नाही आम्हाला खावा लागेल, कारण आम्ही तुमच्या बरोबर आहे, घरून पाहिलंय बरोबर कोण आहे, आम्ही तुमच्या बरोबर नाहीत. निघून गेले ते, असं कुठं असतं का? तुकोबराय म्हणले नाही हो, पण 250 होण्यापेक्षा याचा जीव महत्वाचा, याचं आयुष्य बरबाद होईल ना. तुकोबरायांनी ते 250 होन कर्ज स्वतःच्या रकमेतून भरलं. पुढे बीड परगाण्याला, आणि बीड परगाण्यामध्ये ते भरलं. आणि भरल्यानंतर आता पुन्हा चिंता कोणाला पडली? देवाला. कारण देवाला माहिती इकडे काहीच नाही, पण इकडे सगळा करारनामा माझा कोणाशी होणार आहे? आई साहेबांशी होणार आहे. काय करावं? हा सर्व अवतार घेत असताना बरंच आहे ते 250 मुद्रा सत्वर देवनी तोषविला दिजेवर पाहुणी अघटित विचारवाणी सर्वत्र हसती. बाकीचे सर्व मंडळी हसायला लागले. ते म्हणले असाही मनुष्य मी पाहिला नाही. पदरीची सामग्री देऊन जेवविले 10 ब्राह्मण उभयंता संतोष दपंताने मन आशीर्वचन बोलती. देवादिदेव रुक्मिणीवर तुझ सांभाळी निरंतर, तुझा ऐसा विष्णू भक्त उदार पृथ्वीवर दिशेना. 12 वर्ष माले मागता जाण आम्हाशी न मिळे तुके धन, तुझे ईश्वर करो कल्याण ऐसा तो ब्राह्मण बोलिला. तुकोबराय आनंदी झाले. ब्राह्मणाने आशीर्वाद दिले. म्हणले तुझ्यासारखा विष्णुवीर आम्ही भगवत भक्त या जगाच्या पाठीवर पाहिला नाही. इकडे मिळाले आशीर्वाद, पण इकडे काय देऊमध्ये काय होणार? आता इकडे सगळी मंडळी देहूला आली, देहू गाव भरलं. आता दूर गेलेला पती घरी येण्याची वाट पत्नी कुठली बघणारच ना. बराच काळ गेला, सर्व आले, मग आपले मालक काय येईना. देहू भरलं, सर्व व्यापारा करून आले. तुकोबराय 5 दिवस झाले आई साहेब म्हणजे स्वतःच्या घराकडेच आहे ना, जायचं काय, घेऊन जायचं काय. देवाला चिंता पडली. देवाने पुन्हा अवतार धरला आणि 200 होन जी रक्कम आहे ना कर्ज काढलेली ती देवाने भरली जाऊन. आणि इकडे पुन्हा तुकोबरायांच्या घरी राहिलेली 50 होन रक्कम पाठवली. सगळं झालं आणि इकडे आई साहेब आनंदी होत्या. पण इकडे सगळ्या देहूमध्ये तुकोबरायाची थट्टा सुरू झाली. वाणी सांगती गाराने नफा मुद्दल तुकयाने, याने द्रव्याचे नेऊन दान बंदिवान सोडविला. एक म्हणती देवे वारिले ऋण, एक म्हणती असत्य वचन, भोंग करून जिजाईने लौकिक जाण राखिला. आवली म्हणे कपटी काळा, याची सर्वत्र न कळे लीला, वेड लाविले भरतराला नाही राहिले लौकिक. शिव्या कोणला? हे बाई इथं शिव्या डायरेक्ट. आवडी म्हणे कपटी काळा, कोणला? आता ती काही चुकीचं बोलली नव्हती, कारण देव सामान्य काळा नाही आणि आत्ताचा काळा नाही महाराज. थाईचाची काळा नदी बहु काळा, थाईचाची काळा नदी बहु काळा, म्हणून चाळाला विलायेने, म्हणून वेदा चाळाला विलायेने.
आईचा काळा नादी बहु काळा आईचा काळा अनादी बहु काळा मनमुनी वेदाचा मनमुनी वेदाला हो ठाईचा काळा अनादी भाऊ काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माई. खरंच इथे तेच म्हणलंय, वेड लाविले भारताराला म्हणून वेदा चाळा लावी लागे माई. काय बदलली महाराज मैपती महाराजांनी काय गोड काव्य केलं. त्याने वेड कोणाला लावलं, सर्वांना वेड लावलं. आपल्याला सुद्धा काय लावलंय, वेडच लावलंय. एवढ्या चंचल असणाऱ्या पैशाच्या जगतामध्ये तुम्ही सगळे इथं बसलेले म्हणजे काय शहाणे का तुम्ही? तुम्ही शहाणे नाही मग आम्ही शहाणे का? पण सांगू का, परमार्थातला मूर्ख परवडला, प्रपंचातला शहाणा कधी नाही परवडला. प्रपंचातलं शहाणा होऊ नये, परमार्थातलं मूर्ख झाल्याशिवाय राहू नये. तुम्ही म्हणाल कसं? तुम्हाला साधी यादी सांगतो. प्रपंच किती शहाणा झाला, कोणाचा उद्धार झाला दाखवा. असे परमार्थातले कितीतरी मूर्ख दाखवू आपण. माझा बोलण्याचा अधिकार नाही, म्हणजे कोणासारखे माझ्यासारखे सांगतो, माझ्याकडे घेतो. त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आळंदीच्या इंद्रायणीच्या तटावर ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये समाधीवर डोकं ठेवणारे आम्ही सर्व विद्यार्थी जेवढे असतो ना, तुम्ही येतात, तुम्ही दर्शन घेऊन निघून येतात. तुमची तर पुण्यप्राप्तीची विशेष आहे. आम्ही जातो, आमचा थोडा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? आम्हाला हे जमलं पाहिजे, गायन जमलं पाहिजे, मृदंग जमला पाहिजे, कीर्तन जमलं पाहिजे, मनात स्वार्थ आहे ना. तरी ज्ञानोबारायांनी कोणाला कुळ विचारलं नाही, कोणाला याती विचारली नाही. याती कुळ न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहयाते कुळाचा विचार न पाहयाते कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पायाती कुळाचा विचार न पायाती कुळाचा विचार न पाहयाते कुळाचा विचार न पाहयाते कुळाचा विचार विचार. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज याचं वेड लागल्यावर वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी गेलो वेडियाच्या गावी गेलो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. त्या ठिकाणी म्हणले तुकोबाराय सुद्धा वेडे झाले. कारण का? त्या ठिकाणी देवाचं वेड लागलं ना. वेड लाविले भरतराला नाही राहिला लौकिक, लौकिक राहिला नाही. वाणियाने सांगितला वृत्तांत हे प्रसिद्ध झाले लोकात. भांडवल पुढे न देते मागील वृत्तांत जाणोनी. नेम असा व्यापाराचा वजन लागत. बँकेत काय लागते? काय म्हणतात त्याला? पत. कर्ज कोणाला देते बँक? बोला. संचालक मंडळ. समजा मी माझं सांगू का? जरा फजिती सांगतो माझ्या. आपलं कशाला लपवायचं? माझीच गंमत सांगतो तुम्हाला. गंमत अशी आहे, बँकेचं पासबुक नाही, काहीच नाही बरं का. त्यावेळेस आळंदीला काही संबंधच नाही, काही गरजच नाही, वाटलीच नाही, काही करायचंच नाही तर काय करायचं. आळंदीला 4 वर्ष झाल्यावर अनेकांचं झालं. नेमके करायचं काय?
ग्रस्त स्वीकारायचा नाही. मग वडील वगैरे सगळे म्हणे एक काम करा, आळंदीला जागा घ्या. गुरुवारी मधुकर बाबा गेले. बाबा म्हणे जागा घ्या. बाबा म्हणे मी वर्गणी गोळा करतो. मला नको, घेऊ आपण जागा. आम्ही व्यवहार ठरवण्याला गेलो. त्यावेळी डॉक्युमेंट लागतात ना ते नावे करायला. त्यांनी विचारलं बँकेचं पासबुक, म्हणलं नाही. म्हणे पॅन कार्ड, म्हणलं नाही. ते म्हणले जा मधुकरीच मागा म्हणले. ऐका, हे का सांगतो. आणि नंतर ज्यावेळेस बँकेचं पासबुक, आता मला माहित नव्हतं बँकेचं पासबुक काढायला 1 महिना लागतो. गेलो, म्हणलं पासबुक द्या SBI वाला वडाळीला. ते म्हणले हे काय लगेच भेटेल का संध्याकाळी. त्याला म्हणलं नाही हो, मी सगळा युक्तिवाद वापरला. म्हणलं जागेची खरेदी करायची वगैरे वगैरे. नंतर कोरोना आला तो विषय वेगळा. पण ऐका, त्याच्यात गंमत सांगतो. नंतर ते कॅन्सल झालं, ते प्रारब्ध नाही. मग गाडी घ्यायचं ठरलं. सर्व लोक म्हणले नाही तुम्ही फिरता जास्त, गाडी घ्या. गाडी घेण्याला बँकेत गेलो. बँकेत गाडी घेण्याला गेलो, ते काय तुमचं हे तपासतात, सिव्हिल चेक करतात. सिव्हिल व्यवहारच झिरो आला ना. सिव्हिल व्यवहार काय आला, 000. बँकेचे साहेब मला म्हणले तुम्हाला कर्ज देता येणार नाही. ते भावाच्या नावावर ते जाऊ द्या, तो विषय ऐका. म्हणजे बँकेत काय लागते, पत लागते. तुम्ही बँकेमध्ये कोटीनं व्यवहार ठेवा. मला त्यावेळेस गणित कळलं. आम्ही पूजनी चंदिले नानाला घेऊन मी बरं झालं आठवलं संस्थेचा विषय. नानांना नोटबंदीच्या काळात बँकेत घेऊन गेलो. बाकीच्यांना गर्दी होती, पण नानांना थेट एंट्री होती. नानांना म्हणलं एंट्री का बरे. नाना म्हणले आपले 1.5 कोटी या बँकेत, संस्थेचे 1.5 कोटी तर ऐवज आहे. मग मला कळलं मोठा ठेवीदार असला का त्याला बँकेत खुर्ची पडते, बरोबर का नाही. म्हणजे बँकेत काय पाहिजे, पत पाहिजे. सावकाराच्या दरवाजामध्ये सुद्धा पत पाहिजे. तुकोबरायांची पत आता जवळजवळ गेली. सगळ्या सावकारांनी मिटिंग घेतली, तुकोबरायला कर्ज द्यायचं नाही. कारण हे कर्ज घेतात, दान करतात आणि पुन्हा कर्ज देत नाही. करायचं काय, कोणीतरी येतं ते भरून देतं, पण तुकोबरायला कर्ज देता येणार नाही. मग आता तुकोबरायाच्या संसाराची स्थिती एवढी खाली आली का त्यामध्ये बरेच संकट आले. 2 पायल्यांची झाली धारण. 2 पायल्या म्हणजे अन्नच नाही, 2 पायल्या धान्य सुद्धा घरात राहिलं नाही. पर्जन्य निशेष गेला तेने करुणी, चाऱ्याविन बैल मेले. घरात चाराच नाही, बैल गेले. संसार दुःख बहुत जाण, पुढे देखिले तुकयाने. ते श्रवण करिताचे प्रीतीने, संकटे दारुणे निरसती. वाताहात होताची धन, लौकिकी दिसे भाग्यहीन. जे राखीत होते सन्मान, सुमुखे हेळन ते करीती. कठीण काळ येताची खरा, जनात उडाला मातेरा. कोणी येऊन देती घरा, दुःख अंतरा होय तेने. नेमे महाराज, नेम काय माहितीये का ह्या प्रपंचाचा. अरे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. नेमे या प्रपंचाचा. सोयरे धैर्य कुठपर्यंत, तुम्ही संपत्तीवान असाल तोपर्यंत. ज्या दिवशी तुमच्याकडे गरीब येईल त्या दिवशी तुमच्याकडे कोणीच पाहणार नाही. जगाचा नियम आहे. त्या जगाच्या नियमानुसार तुकोबरायापासून जन बाजूला गेलं, गणगोत्र बाजूला गेलं, गावचे घरचे भाऊकी सर्व बाजूला गेली तुकोबरायापासून. आता माशी बक्षिल्या होत वमन, परिपित रसळे क्षणा मग बोटे घालून काढती जाण, आरोग्य तेने होय काया. त्या पद्धतीने संसाराची विटंबना झाली. आणि मग मात्र तुकोबराय खिन्न मनाने त्या ठिकाणी बसले. सोयरे धैर्य मित्र आप्त, तयासी म्हणे वैभव भक्त. मुले मानसी उपवाशी, मरत उपाय त्वरित करावा. त्या ठिकाणी तुकोबरायनं सगळ्यांना सांगितलं, अरे असं काय करता म्हणले. एक तुकयासी पाहता दृष्टी, कपाळाशी घालती आडी. म्हणती आपल्या संसारा लावणी काठी, आमच्या पाठी लागले साका. ते म्हणले बाबा असे कपाळाला आड्या पाडायचे. जो मनुष्य नको नकोसा होतो ना, त्या माणसाकडे पाहिलं का लोक आड्या मारतात. तुकोबराय समोरून आले का लोक आडे, ए तू बाजूला जा बाबा, तुला नीट नाही जमलं, तू आमच्या दरवाजात सुद्धा येऊ नको. इथपर्यंत दिवस तुकोबरायांच्या जीवनामध्ये आले. आता पुढे नाही वाचत, कठीण आहे ते, आपल्याला ऐकणं बरं नाही. ऐका, या ठिकाणी अशा पद्धतीनं तुकोबरायाच्या जीवनाची सगळी कठीण परिस्थिती, घर वनवासामध्ये पडलं. आता नंतर कांतापुत्र झाली शांत, तेने दुःखित वैष्णव भक्त. म्हणे जळो या प्रपंचाची मात, त्याग समस्त करावा. मग मात्र तुकोबरायांना आता प्रपंच त्यागाव वाटला.
प्रपंच सोडावा वाटला. कारण का अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीच्या पुढे निघून गेले आणि एवढ्या पुढे निघून गेले का आता संतापाच्या परिसीमा ओलांडल्या तुकोबरायांनी. जो जो उपाय केला, काय नाही केलं ना तुकोबरायांनी, कष्ट केले, काबार कष्ट केले, तसे तसे प्रसंग देवाने पुढे ठेवले. आणि मग तुकोबरायांनी देवाशी संवाद साधला. हलाहल घेताची शंकराचे धन होय सर्वांगाचे, एवढी तयाशी भैसताच मग श्रीरामाचे भजन करी. आठवलं हलाहल विषय त्याने केलं. मग काय केलं हो त्याने? भजन केलं. बर. त्रितापे प्राणी पोळला जरी, तरी अनुताप होय अंतरी, पांडवा विपत्ती नाना परी, ह्यास्तव श्री हरी चित्ती वसे. पांडवांवर अन्याय झाला, त्यांनी काय केलं? भजन केलं. बर. हिरण्यकश्यपी नाना रीती, छळिले जेव्हा प्रल्हादा प्रती, मग अनुतापे हाक मारी चिती खांबात श्री हरी प्रगटला. म्हणले हिरण्यकश्यपूने त्रास दिला. कोणाला? प्रल्हादाला. काय केलं त्याने? भजन केलं. भगवान शंकराने विषासाठी भजन केलं. त्यानंतर पांडवांनी भजन केलं आणि प्रल्हादाने सुद्धा भजन केलं. तुकोबरायाच्या सुद्धा मनात आलं, तुक याशी झाली तैशी गती, संसारी पाहिली नाना विपत्ती, ते संकलित सांगतो यथामती, तरी सादर श्रुती तैशी गती. संसारी पाहिली नाना विपत्ती, ते संकलित सांगतो यथामती, तरी सादर श्रुती परिससे. 13वे वर्षी पितयाने संसार गळा घातला जाण, ते दक्ष येता दिसोनी समाधान वडिलांशी. 17वे वर्षी तत्वता क्रमोनी गेली माता पिता, वडील बंधूची कांता ती अवचित निमाले. 18वे वर्षी जाना सावजी गेला तीर्थाटना, त्याची योगी करुणी जाना शोक निज माना वाटत. 20व्यात पुत्र कांता स्वयंवदे कोणी संसारी धरिली हाव, आता येथून मन विटवावे मग देवादी देव काय केले. 21व्यात विपरीत काळ तुकयासी पातला तत्काळ, तेव्हा निघाताची दिवाळी सोयरे सकळ हासती. आणि नंतर इथपर्यंत 21 वर्षापर्यंत काय काय झालं म्हणले. तुकोबरायाच्या आयुष्यामध्ये 13व्या वर्षी संसार गळ्यात आला, 17व्या वर्षी माता पिता गेले, 18व्या वर्षी सावजी तीर्थाटनाला गेले, 20व्या मध्ये पुत्र कांता गेले, आणि अशामध्ये 21 वर्षामध्ये विपरीत काळ आला संसाराचा. पूर्वार्ध संपले आयशा रीती, दुःख देखिले नाना रीती, संसाराच्या आशा होती तेव्हा भ्रांती निरसली. संपला विषय. हा पूर्वार्ध तुकोबरायांच्या जीवनाचा पूर्वार्ध आहे. बरं, याला मी मथळा एकदम फास्ट घेतो. तुकोबरायांचा अवतार काल झाला. तुकोबरायांचा अवतार काल झाल्यानंतर 13व्या वर्षी लग्न काळ झाला, 17व्या वर्षी माता पिता गेले, 21व्या वर्षापर्यंत संसाराच्या ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या त्या केल्या. सुखही आलं, दुःखही आलं, व्यापारही केला, अघटित घडलं. देवाने परीक्षा पाहिली. भ्रांतामध्ये तुकोबरायांचा काळ आहे हा. पण याला एकाच कंस करायचा. हे सर्व जरी चालू होतं, पण तुकोबरायाची पंढरीची वारी बंद नव्हती, नामस्मरण बंद नव्हते. हे मात्र दृढ पद्धतीनं चालू होतं, अखंड भजन चालू होतं. ते पुण्य आता तुकोबरायांना पुढे घेऊन जाणारे. पूर्वार्ध संपला. आता एक नेम आहे जीवनाचा. ज्याही वेळेस पूर्वार्ध संपतो आणि उत्तरार्ध सुरू होतो, म्हणजे दुःखाचे दिवस जाऊन सोन्याचे दिवस उगवण्याची वेळ येते, पण ते दुःखाचे दिवस मावळण्याची वाट मात्र पक्की पाहावी लागते. पक्की. तिथपर्यंत प्रवास आहे, तिथपर्यंत. गुरुवर्य बोधे बाबांच्या इथं आम्ही राहत असताना पहाटे 2:30-3 उठावं लागायचं. एक विद्यार्थी होता अतुल नावाचा. तो विद्यार्थी खडबडून जागा व्हायचा आणि त्याला राग यायचा. तेवढ्या झोपेतून उठला, राग यायचा त्याला. तो म्हणायचं, हे काय जीवन आहे जिथं साखर झोप आणि तिथं हे म्हणतात श्री विठ्ठल श्री विठ्ठल. बाबा 3 टाळ्या वाजवायचे. आताचे हे तुमचे कष्ट एका जन्माला नाही, जन्मोजन्मीला सुखी करणारे म्हणले. तुम्ही आता तुम्हाला कष्ट वाढतायत, पण हे पुण्य एवढं राहील का तुमचे अनंत जन्माचे पाप जळून पुण्य तसं शिल्लक राहील. एवढं पुण्य म्हणले पंढरीचं. तुम्ही ऐकत चला. तसं कष्टाचा काळ येतो जातो. संसारामध्ये हा नियम आहे, पक्का नियम आहे, याला कोणी कंटाळच नाही. गुरुवारी बाबा सांगतात, हे भी दिन जाएगी. म्हणजे कसाही दिवस राहू द्या, तो दिवस निघून जाणार आहे. कितीही श्रीमंत असला त्याने सुद्धा लक्षात ठेवायचे, ये भी दिन जाएंगे. किती गरीब असला त्यानेही लक्षात ठेवायचं, ये भी दिन जाएगी.
सून जरी असली तरी तिने समजायचं सुनवास जास्त काळ राहत, हे बी दिन जाएंगे. नाही, माझ्या पुढे सासवा जास्त आहे. सासूने सुद्धा लक्षात ठेवायचं, हे सुद्धा दिन जाएंगे. कोणाचे दिवस शिल्लक राहत नाही. पहाते पांडव अखंड वनवास. हा, कठीण प्रकरण आहे. किती माझ्या समोर बसलेले रमेश भाऊ असतील, आम्ही बघतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे, पण ते दुःख आपल्या चेहऱ्यावर कधी दाखवायचं नाही, आपण आनंदी राहायचं, हे फार महत्वाचं असतं. माझ्या समोर बसलेली ही सगळी काका मंडळी, हे सगळं हा जे वर्तुळ आहे ना, हे सगळं कष्टातून मोठं झालेलं आहे. कधी काळी खाण्यासाठी अन्न नव्हतं, कधी काळी दुसऱ्याचे कपडे धुवावे लागले असतील, कधी काळी सालाने राहण्याची वेळ आली. बरोबर आहे का नामदेव बाबा? साल म्हणजे सालाचा गडी होणं म्हणजे काही सामान्य आहे का? महाराज, अलीकडल्या मुलाला बापाने मारलं तरी मुलांना राग येतो, इतकी वाईट दिवस आले. कोण मारतं? जन्मदात्या बापाला मारता येत नाही मुलाला. अलीकडे स्वतःचा मुलगा आहे पण मारता येत नाही, एक चापट मारता येत नाही. त्यावेळेस गड्याच्या लाता घालायचे लोक, तरी गड्याने उद्गार काढायचा नाही. निमूट पद्धतीनं आयुष्यभर कष्ट केलेले. सोन्याचे दिवस आले, तुम्हाला लक्षात ठेवा. तसं तुकोबरायाचा पूर्वार्ध संपला, रात्र संपली का दिवस येतो, अंधाराचा सुद्धा प्रकाश होतो. सोन्याचे दिवस येतात, फक्त वेळ पाहावी लागते. तुकोबरायांच्या जीवनातला पूर्वार्ध संपला, आता उत्तरार्ध सुरू होणार आहे. मग त्या संसारामधल्या सगळ्या व्यथा मांडत असताना संसाराची भ्रांती कशी कशी गेली आणि कोणी कोणी कसे कसे राहिले म्हणले की ढेकणाचे बाजेवरी निद्रा निवांत लागेल जरी, तरीच सौख्य या संसारी स्वप्न दृष्टी देखीजे. ते म्हणले ढेकणाची बाजे आणि त्याच्यावर सुखाची झोप आहे, होईल का? तसा संसार आहे आणि तो सुखाचा आहे, सिद्धांत बसत नाही ना. तरी बचनागाचे महुरपण प्रथमारंभीच पाहुनी घेणे, परिपरिणामी नटळेची मरण सत्य जाण त्रिवाचा. नागाचा फणा आहे, त्याची सावली जरी एखादे मानली तर मान्य होईल का? शक्य नाही. तसं संसारामध्ये सुख नाही. संसारी असता देव जोडे, ऐसा निश्चय दृढ घडे, तरी शुकदेव का हो निवेडे बसती कडे कपाटी. माझ्या आयुष्य तो किती तेही वेचिले संसार भ्रांती, आता उरल्या काळी निश्चिंती रुक्मिणी पती भाजावा. तुकोबरायाच्या मनात आलं, कुठपर्यंत हा संसार करावा म्हणले. राज्य सोडून गेले थोडे ते का वेडे म्हणावे, आता इथे राहायचं नाही, पुढे निघायचं म्हणले. आता निघालं पाहिजे. तैसाची परी वैष्णव तुका, पर्वतावरी जाऊनी देखा, अंतरी आठवणी वैकुंठी नायका करुणी अनेक भाकीत. आता नियम असा आहे, परमार्थाचा नियम असा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता ह्या मायेच्या प्रपंचामध्ये सुख मिळालं नाही ना, ते सुख शोधायचंय. तुकोबरायने ते सुख शोधण्यासाठी आपल्या आयुष्याची कालगमना सुरू केली. हरी पुढे पुढे जायचं म्हणले ज्या ठिकाणी कोणीच नाही, ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही, पक्ष्यांचा किलबिलाट असेल, नदी नाल्यांचे ओळ असतील, अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण असेल, जिथे पक्षी आपले सुस्वरे गात असतील. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. तुकोबराय म्हणले आता ह्या संपूर्ण जगाच्या दूर जायचं आणि ज्या ठिकाणी फक्त अखंड एकांत आहे त्या एकांतामध्ये स्थित व्हायचं.
तुका म्हणे आमा. एकांताचा वास तुका म्हणे आमा, एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. आता हे सोहळे काज त्रिभुवने, आता हे सोहळे काज त्रिभुवने. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. जायचंय मला ते मिळवायचं. ते प्रतिबिंब मिळवण्यासाठी चंचल असणाऱ्या विषयामध्ये मिळत नाही. एकांतवासात गेलं पाहिजे. पहिल्यांदा निवडला भामगिरी नाम भामचंद्र. याला भामगिरी म्हणण्याचं कारण भामचंद्र नंतर अपभ्रंश नाव आहे. भालचंद्र त्याला मूळ नाव आहे. भाल नाम भगवान तिथे आजही भामेश्वराचं मंदिर आहे. तिथे भामचंद्रावर भगवान भोलेबा. त्या मंदिराचा विषय असा, शंकराचं मंदिर आहे. ते किती जुनं आहे कोणालाही सांगता येत नाही. पण शिवलिंग भामचंद्र कोण गेलं याच्यापैकी? भामचंद्रावर गेले नसाल तर जा, जरा कठीण आहे पण जा. गेले ना, तिथे दोनच गुफा आहे आणि एक वरची गुफा आहे. त्या वरच्या गुफेतून थेट भीमाशंकर पर्यंत मार्ग होता असं सांगितलं जातं. आणि तिथे पूजनीय वैकुंठ अशी प्रातस्मरणीय नथसिंग बाबा, पूजनीय प्रातस्मरणीय बोधे बाबा, अशी बरीच महात्मे, पूजनीय व्यंकट स्वामी महाराज भामचंद्रावर राहिले. आणि ती परंपरा अजून संस्थेनं लावून धरली. काय परंपरा आहे? संस्था झाली, ज्यांना ज्यांना गाथा पाठांतर करायचं, ज्ञानेश्वरी पाठांतर करायचं, ते भामचंद्रावरच राहतात. पूजनीय मोठे माऊली सुद्धा त्या ठिकाणीच राहिले 9 वर्ष. ऐका, त्या डोंगरावर हो गुफा आहे, खाली मधुकरी आहे. दररोज डोंगरावरून उतरायचं, ते 8-10 गाव मागायचे, विद्यार्थ्यांना मधुकरी आणून द्यायची. आजही आहे, आजही सुंदर. आताही 20-25 विद्यार्थी, भरपूर आहे, गोड आहे, अलबेल. अलीकडे आता जरा पाण्याची लाईटीची व्यवस्था झाली. एक मुक्काम करा भामचंद्रावर. कुठे गुफा आहे, त्या गुफेत झोपून बघा, शांत आहे. पुन्हा कोणीच नाही तिथे, अजून कोणी नाही. हो, अतिशय छान. ऐका, त्याच डोंगरावरती आमच्या पूजनीय नथसिंग बाबांनी वाघाला पाणी पाजलं होतं. बरोबर ना रमेश महाराज? वाघ आला, वाघ नव्हता तो, देवच होता. वाघ आला, सर्व विद्यार्थी पळाले, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. वाघ येतो. वाघ आल्यानंतर नरसिंह बाबांनी हाताने पाणी घेतलं, पाजलं, म्हणले देवा पुन्हा येऊ नका. हे लक्षात ठेवा. तो डोंगर येतो भामचंद्र. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी अनुष्ठान मांडलं, एकांत अनुष्ठान मांडलं. अनुष्ठानाचा नियम आहे, अनुष्ठान सिद्ध होतं, नियम पाहिजे. अनुष्ठान 7 दिवसापासून, मग तुम्ही तुमच्या मनावर अवलंबून असतं. 7 दिवस, 21 दिवस, जेवढं ज्याची कॅपॅसिटी असेल त्यांनी. अनुष्ठान म्हणजे काय? जो नियम धरला तो नियम अचूक पद्धतीनं तेवढ्या 7 दिवस पार पाडणे, याला अनुष्ठान म्हणा. अनुष्ठान म्हणजे काही वेगळं नसतं. त्याची गंमत फार गोड आहे. पण अशी खुबी ना ती, तुम्हाला तुमचं अनुष्ठान मोडायलाच लावतो देव. फक्त करून पहा, तसा नियम करून पहा. देव लय शेवटच्या टप्प्यात परीक्षा बघतो. अनुष्ठान मांडायचं, कोणचंही मांडा, बरोबर अशी गडबड होईल ना, बरोबर होईल. गडबडच होते, गडबडच होते. चला जाऊ द्या. आमच्या एका मित्राचं अनुष्ठान होतं, सोहळ्यात त्यांनी अनुष्ठान मांडलं होतं. जप करीत होता, धक्काच नाही, म्हणजे 16 म्हणजे कोणाचा स्पर्श नाही, सोहळ्यात राहायचं कोणाचा. 7वा दिवस उगला, अगदी एक जण असा पळत आला आणि त्याच्या पाया पडला. तो म्हणला राम कृष्ण हरी. एवढे इथपर्यंत बरं होतं बरं का. तरी त्याला वाटलं काही नाही, पुढचं ऐका, पुढचं कधी कठीण आहे. आता त्या अनुष्ठानाने त्याला काहीच विचारलं नाही. तो म्हणला इथे हातपाय धुवायचे होते, कुठे? मग त्याने विचारलं कुठे गेलं? काही नाही, अंत्ययात्रेहून आलो म्हणे. म्हणजे काय झालं?
डबल नाही, पूर्ण म्हैसच पाण्यात गेली. कठीण प्रकरण आहे. म्हणून एक जीवनामध्ये नियम लक्षात ठेवा. एखाद्याचं जर काही पथ्य असेल तर त्याला मदत आपण करावी पाळण्यासाठी. उगच आम्हाला काही लोक लई हिणावतात, आता श्राद्धाचं दसकिरीचं खाऊ का न खावं का ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या जीवनाशी रते, आम्ही आमच्या अनुष्ठानात आहे. पण एखाद्याच्या श्राद्धाला नाही जेवलं ना, तिसरा म्हणतो बघ तुमचा घरचा कार्यक्रम आहे, तू कायम त्याच्या बरोबर, पण जेवला का तुझ्या घरी? दिली मेघ टाकून, काम नाही, काहीच नाही, उद्योगच नाही. आता ज्याचं त्याचं, पण सांगू कदाचित आम्ही त्याचा रोज सांभाळण्यासाठी जेवण करू, पण तो दोष कोणाला, आम्हाला नाही बरं का. आता हा हे लक्षात ठेवा, अनुष्ठान पाहिजे. चला विषयांतर झालं. सप्त दिवस पर्यंत जाण नेत्र झाकिले एकाग्र मन करुण, न सेवेची फळ अथवा जीवन नामस्मरण करीतसे. शरीर वाचा एकाग्र मन करुणा भाकी निज प्रीती करुण, तो कौतुक दावी रुक्मिणी रमण ते परिसा सज्जन भाविक हो. कृष्ण वर्णाती विशाळ सर्परूप धरुणी घन नीळ, तुकया भवता ते वेळे सबळ महाकाळ फिरे जैसा. विशाळ फणा उभारोनी धंधुकार टाकीत एक क्षणी, तुका भय न धरीच मनी नेत्र झाकोनी तटस्थ. तो आकाशाची वाणी अकस्मात तुकयासी बोले निज गुहार्थ, महासर्प होऊन येत रुक्मिणी कांता आली की. आई साहेब म्हणजे देवाने काय केलं आपल्याला सुद्धा बघा, एखाद्याला भेटतात देव वेगवेगळ्या रूपात भेटत असतो. बरं, भक्ताला भेटत नाही असं समजायचं नाही, भेटतोच, फक्त त्याचे रूप भिन्न भिन्न राहतील. तो आपल्याला उमगून देत नाही, कळून देत नाही. बऱ्याच ठिकाणी घडतं. तुम्हाला सांगतो, एखादा तुमच्या घरी मोठा कार्यक्रम आहे आणि मोठ्या सोहळ्यामध्ये अचानक एखादा मनुष्य नवा येतो आणि त्याचे कपडे वगैरे काही नीट नसताना आपले पाहुणे मंडळी म्हणताय तू जरा बाजूला बस. नाही 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 नाही, ही चूक कधी करायची नाही. समजायचं त्याच्या रूपाने देवच जेवून गेलाय, हे लक्षात ठेवा. देव कोणत्या रूपाने कधी येईल सांगू शकत नाही. मंगळवारचा दिवस आहे, नवरात्र चालू आहे आणि अचानक एखादी सफेद वस्त्र घातलेली स्त्री, कपाळ भरून कपाळ कुंकू आहे आणि दुर्डा घेऊन डोक्यावर अचानक तुमच्या दरवाजामध्ये आली. तुम्हाला तुमच्या घरच्याला ते नाटक वाटून द्यायचं नाही. अरे नवरात्र आहे, मंगळवार आहे, जरी ती नाटक म्हणून आली पण तुम्ही देवी म्हणून पूजा ती देवी, हे लक्षात ठेवा. कोण कोणत्या रूपाने येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पहिल्यांदा रूप दाखवलं सर्पाच देवाने. कोणला? तुकोबरायने. नंतर फणा काढला, नंतर विंचू झाला. देव म्हणले मी डोळे उघडत नाही. आपलं तुकोबराय म्हणले का? हे सरपण विंचून बागुल हे आम्हाला काहीच सांगू नको म्हणले. हे दर्शन घेण्यासाठी मी थांबलो का म्हणले. मला जे तुझं दर्शन पाहिजे ते दे. जे सगत सजाती विजाती भेदाच्या पलीकडे निर्गुण निराकाराच्या पलीकडे जो सगुण साकार त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पधन रुक्मिणी रमण करुणा आवरणालाय पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणून जो विटेवर तू आहे, पितांबरधारी आहे, मकरा कुंडलाकार आहे, तो तू मला जशास तसा इथे पाहिजे. देवाला मान्य करावं लागले हक तुकोबारायाची. आणि देव प्रगट झाला महाराज. दिव्य तेज अंबर अवतार, ज्या ठिकाणी तेजस्विता भरभरून पावली, सगळ्या सूर्य सप्तकोटी चंद्रांचं सगळं चंद्र दर्शन त्याच्यामध्ये दिसू लागलं आणि तेज वाहू लागलं. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हासे वदन हासे. जिकडे तिकडे तुकोबरायाचं दीप्यमान रूप तुकोबरायाने डोळ्यात साठवलं. अनेक जन्माची साधना पूर्णत्वाला झाल्यासारखी वाटली आणि भरभरून पाहिल्यानंतर देवाच्या चरणावरती तुकोबराय लोटणार तर देवाने उचलून मिठी मारली तुकोबरायाला. तुकोबरायन देव एक स्वरूप झाले. आनंदाचा कंद प्रगटला. देवाच्या मिठीमध्ये गेल्यानंतर तुकोबरायाच्या ठिकाणी असणारी सगळी भ्रांत माया निघून गेली. तुकोबराय आविष्काराने प्रगट झाले. मूळ स्वरूपाला तुकोबरायने धारण केलं. आता तुकोबराय सामान्य तुकाराम महाराज राहिले नाही. आता तुकाराम महाराज विशेष तुकाराम महाराज झाले आणि तुकोबरायाचं जीवन प्रगट झालं. आता ते 7 दिवस आणि पुढचे 7 दिवस ते ऐका. पहिले हे 7 दिवस अनुष्ठानाचे. देव प्रगट झाला, संवाद सुरू झाला. कशासाठी अट्टहास तुकोबराय हा? म्हणले प्रल्हाद अवतारामध्ये नृसिंह झालात, अंगद होतो तेव्हा तुम्ही राम झालात, मी उद्धव झालो तेव्हा तुम्ही कृष्ण झालात, मी नामदेव होतो तेव्हा तुम्ही पुंडलिक झालात. आता मी तुकाराम महाराज या रूपात आलो तेव्हा तू मला इथे पाहिजे, म्हणून एवढा अट्टहास केला. जगद्गुरु तुका अवतार नामायाचा संप्रदाय सकळांचा येथून या न्यायानं प्रगट झाले
म्हणले मग आता जाऊ द्या. म्हणले नाही नाही, याच्यासाठी अट्टहास केला का? आता संवाद, काही ब्रह्मविना काही संवाद. 7 दिवस तुकोबारायांबरोबर देव भामचंद्रावर निवासाला राहिले. किती दिवस? पुढचे 7 दिवस. पहिले 7 दिवस, पुढचे 7 दिवस झाले 14, आणि एक शेवटचा निरोपाचा 15. असे 15 दिवसाचं पूर्ण या ठिकाणी दिवस गेले. आता मला सांगा, इकडे घरी तुकोबाराय नाही. पहिले 2-4 दिवस राग होता आई साहेबांना, पण किती झाली तरी पत्नी आहे. पुढे गेला घरधनी, म्हणून आता चौकशी सुरू केली. घरात चौकशीला कोण आहे? कान्होबा महाराज. दिराला विनंती केली, म्हणले भाऊजी अहो जा बघून तरी या कुठे गेले. कान्होबा महाराज निघाले. आता नेटवर्क नाही, जंगल, घनदाट जंगल. भामचंद्र भंडारा असा लाईनीत 7 किलोमीटर आहे. सुदुंबऱ्यावरून रस्ता आहे तो. भामचंद्र डोंगरावरती बघत 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 कुठे बघावं, एक कोपरा शिल्लक ठेवला नाही 7 दिवस. म्हणजे पहिले 7, म्हणजे इकडे कान्होबा महाराज दररोज पाहायचे, कुठे असतील. सर्व डोंगर, सर्व नद्या, सर्व जंगल पार केलं, पण तुकोबाराय कुठे दिसेना. शेवटी कान्होबा महाराजांनी हात जोडले देवाला, देवा आता भेट होऊ द्या. कान्होबा महाराज निघाले, आणि कान्होबा महाराजांचं सुद्धा पुण्य फळाला आलं महाराज. आणि त्याचा परिणाम असा झाला, दिव्य गुफा दिसली. कोण या दिव्य गुफेमधून? म्हणून कान्होबा महाराज हळू गेले आणि डोळे भरून पाहिलं. अनंत जन्माचं पुण्य ज्याच्यासाठी आठवत होतो तो वैकुंठीचा राणा बसला, आणि त्यांच्या शेजारी कोण बसले? आपले स्वतःचे बंधू बसले. काय पुण्य म्हणले तुकोबारायांचं, जिथं देव आणि असा एकांतवासाचं दर्शन, साष्टांग दंडवत कान्होबा महाराजांनी घातला. दोघांचं दर्शन, तुकोबारायांना तर एक दर्शन झालं, पण कान्होबा महाराज भाग्यवान काय ठरले? तुकोबारायाचंही दर्शन आहे आणि देवाचंही दर्शन आहे. दोघांना साष्टांग दंडवत घातला. कान्होबा महाराजांनाही अनुग्रहित केलं, आणि कान्होबा महाराज सुद्धा पुण्य पावन झाले. कान्होबा महाराजांना सुद्धा अभंगवल्लीची आज्ञा मिळाली, आणि कान्होबा महाराजांनी दोघं बंधू त्या ठिकाणी देवाला, त्या ठिकाणी भामचंद्रावरती निरोप देतात, देवा आता तुम्ही यावं. आणि तुकोबारायांना देवाने सांगितलं, तुकोबाराया आज असा हा अट्टहास केला, आता पुन्हा जीवनात असा अट्टहास करायचा नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा मला भेटावं वाटेल फक्त आवाज द्यायचा, मी तुमच्या पुढे हजर राहील, पण असं अनुष्ठान मांडायचं नाही, असा अट्टहास करायचा नाही. तुकोबाराय आणि देव समोरासमोर झाले. दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला. निरोप कसला हो? तुकोबारायांमध्ये देव आता स्थित झाला. कान्होबा महाराजांनी दोघही बंधू पुन्हा देहू गावाच्या दिशेनं आले. पण आता येत असताना सामान्य तुकोबाराय पण देहूमध्ये येत नव्हते, विशेष तुकोबाराय येत होते. तुकोबारायांना देहूकरांनी पाहिलं डोळे भरून. सगळ्यांच्या नजरा अतिशय वेगळ्या, विस्मयित झाल्या. हे ते नाही राहिले, आता वेगळे कोणीतरी आलंय. तुकोबारायांच्या घराकडे गेल्यानंतर आई साहेबांनी हात जोडले, म्हणले महाराज चूक झाली, होत राहतं प्रपंचामध्ये, पण असं घर सोडून जायचं नसतं. तुम्ही आता कधीच जाणार नाही असा शब्द द्या. ते म्हणले शब्द देणार नाही, पण मी राहील, काळजी करू नको. आणि मग मात्र तुकोबारायांनी पुन्हा संसाराला, पण कसा आहे आता संसारात तुकोबाराय राहिले. आता उपाधीने करायचा म्हणून करायचा, पण मात्र तुकोबारायांना आज्ञा देवाची झाली, आता इथून पुढे काय करा, हरिभक्ती करा, गळ्यामध्ये विना घ्या. मग तुकोबाराय साधना करू लागले. ती साधना कशी आहे हे उद्यापासून आपल्याला, आता ऐका, तुकोबारायचं हे पूर्वार्ध हे संसाराचं आपल्याशी जोडलंय. जे जीवन आहे ना, पाठीमागे जे तुकोबाराय सांगितले ते कोणाशी जोडले? सामान्य तुकोबाराय आपल्याशी जोडले. ते म्हणजे आपण जसा प्रपंच केला तसा तुकोबारायांनी केला. आपल्या जीवनात जसे हाल आले ते तुकोबाराय, जसं तसं. पण आता जे तुकोबाराय सुरू होणारे ते आपल्या जीवनाला बदल करणारे तुकोबाराय. आपण असं होऊ शकतो का, ही परिसीमा आपल्या बुद्धीच्या कक्षेमध्ये येण्यासाठी तुकोबारायांचं जीवन कसं बदलतं. कारण 21 वर्ष तुकोबाराय झाले, कारण तुकोबाराय फक्त 42 वर्ष राहिले. 21 दुने 42, मग पुढचे 21 वर्ष परमार्थ तुकोबारायांनी किती ताकदीने केला, याचा सर्व परामर्श आपल्याला उद्यापासूनच्या पुढच्या दिवसात घ्यायचा आहे. उद्या तुकोबारायांचं भामचंद्रावरून येणं ते ओव्यांमध्ये आता उद्या सांगेल, आज वेळ कमी म्हणून. त्याच्यानंतर तुकोबाराय देहूमध्ये आल्यानंतर देहूची परिस्थिती. पण ऐका, जिथे जिथे प्रगती होते तिथे तिथं कुणीतरी येतं, म्हणजे जिथे जिथं साधू येतो तिथे तिथे दुर्जन येतो. तुकोबारायाच्या जीवनामध्ये कसे कसे प्रसंग अघटित घडले
नंतरच्या काळामध्ये परमार्थिका घटित बरं का, ते आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये मंबाजी बुवा येतात, चिंतामण गोसावी प्रकरण येतं. त्यानंतर हे जे 14 टाळकरी त्यांच्या एकेकाच्या भेटी उद्यापासून सुरू होतील. एकदा नाही भेटले ना, हळूहळू भेटले ते सर्व एका एका गावाला. लोगाव हे त्यांच्या मामाचं गाव. लोगावर महाराजांनी फार प्रेम केलं आणि त्या लोगावच्या संबंधाने अशा अनेक गोष्टी आहे. त्या गोष्टीला आपण जेवढा आवर घालता येईल तेवढा आवर उद्यापासून घालणार आहोत. या ठिकाणी ही कथा आजच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी आपण समर्पित करत आहोत. या ठिकाणी बोलत असताना काही अपराधाचे शब्द असतील ते माझ्या बुद्धीचे दोष जे बरोबर असेल ते स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आपल्या सर्वांचा आशीर्वाद पूजनीय गुरुवर्य मधुकर बाबांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णराम देतो. या ठिकाणी आपली जी भजनावली वाचत असताना आपणही त्याच्यावर नजर फिरवत राहा. आता 2 गोष्टी, सुरुवातीचं नमन आणि शेवटची भजनावली ही मंत्रमुग्ध करणारी तुकोबरायाची. तुकोबरायांना हे सर्व त्यांनी लिखाण केलेल्या नंतरची बरीच मंडळी झाली, त्यापैकी ही आहे. तर आपण म्हणत असताना एक काही नाही 5-7 मिनिटं लागत असतात. लक्ष द्यावं. ज्यांच्याकडे वाटले का ते आहे ते वाटले का राहिलेले, इथं कुठंतरी होतं ते राहिलेली जी आहे इथे अजून होते ना, अजून गठ्ठा होता कुठेतरी इथे खाली टाकलेला होता. असेल तर बघा, नसेल तर आहोत. अरे श्री तुकारामा प्रिय श्रीरामा श्री तुकारामा असुर विरामा श्री तुकारामा स्वानंद रामा श्री तुकारामा चैतन्य भूषणा श्री तुकारामा पाषंड दुपना श्री तुकारामा कथामृत शना श्री तुकारामा मोह शत्रु शासना श्री तुकारामा वक्ता महावाणी श्री तुकारामा बाबाजी शिरोमणी श्री तुकारामा अमृत संजीवनी श्री तुकारामा वैराग्य शिरोमणी श्री तुकारामा ज्ञानी अमेंद्र श्री तुकारामा ऐश्वर्य समुद्रा श्री तुकारामा बोधामृत चंद्रा श्री तुकारामा तू परम सुभद्रा श्री तुकारामा प्राणींद्रिय दमना श्री तुकारामा तनु सहित सगमना श्री तुकारामा हरिश्रीच्या सुमना श्री तुकारामा जिजाई रमणा श्री तुकारामा तुतारक लोका श्री तुकारामा महानामधारका श्री तुकारामा नारायण जनका श्री तुकारामा त्रिभुवन व्यापका श्री तुकारामा जय जय मुक्तिवर्या श्री तुकारामा चित्त प्रकाश सूर्या श्री तुकारामा परमृद्ध धैर्या श्री तुकारामा श्री विठ्ठल हृदया श्री तुकारामा जगद्गुरु भूपा श्री तुकारामा वेष्टित अमोका श्री तुकारामा माया सिद्ध स्वरूपा श्री तुकारामा मायातम दीपा श्री तुकारामा अगोचर लक्षी श्री तुकारामा जगतोमोक्षी श्री तुकारामा सर्वतर साक्षी श्री तुकारामा दैवगुण पक्षी श्री तुकारामा भक्ती नरगंजन श्री तुकारामा प्रेमळ मनरंजन श्री तुकारामा भवभय भंजन श्री तुकारामा निवासी निरंजन श्री तुकारामा अनुभ्रमची संज्ञा श्री तुकारामा अद्भुत प्राज्ञा श्री तुकारामा सर्व कला सुज्ञा श्री तुकारामा जगीवज्ञ तवज्ञा श्री तुकारामा दृष्टा तत्वज्ञा श्री तुकारामा
भुवन भैरज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उदरत्र आज्ञा श्री तुकाराम षड्रूप सहरित्या श्री तुकाराम मायानधी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम स्वरूपाप खंडना श्री तुकाराम कळीकाळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेमागर श्री तुकाराम ब्रह्मतनु नागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहू क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तुतारक लोकासी श्री तुकाराम हर पदज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमारा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनु गात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमबुध सिंधू श्री तुकाराम कुळ सागर इंदू श्री तुकाराम काना प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मे सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोजन श्री तुकाराम लष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंग सुरंगा श्री तुकाराम रूढ योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणि कुरंगा श्री तुकाराम महानद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भाऊक सुयामा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवरमा श्री तुकाराम वृत्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञा स्थिती कर्मा श्री तुकाराम सुरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुत कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललमा श्री तुकाराम महावेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगज्ञा श्री तुकाराम महाकौतुक सज्ञा श्री तुकाराम दीनदायक पज्ञा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम कळित कळा श्री तुकाराम भक्ती भूकाळा श्री तुकाराम परमा कृपा श्री तुकाराम शांती गोपा श्री तुकाराम 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 आणि तुकाराम 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 करविली तैसी केली कटकट पाकडे का नीट देव जाणे कोणा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोये अंगभूत युक्ती नोये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष
तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पवित्र चांदवड नगरामध्ये चालत असणारी ही कथा आणि ह्या कथेसाठी उपस्थित राहिले सर्व मुनिवर मान्यवर सर्वांच्या चरणी वंदन करतो. या ठिकाणी